हिंदूंच्या घरावरती हल्ले करणं, हिंदूंची प्रॉपर्टी लुटणं. हे का? कारण काय असतं की हे जमात इस्लामीला म्हणजे कुठलंही काही पण तिथे सुरू झालं आंदोलन की पहिले हिंदूंवरती हल्ले करायचं. भीती काय वाटते की चीनचा उद्देश सरळ आणि साफ आहे. त्यांचा नंबर त्यांना 4 मोठी युद्ध लढायची आहेत पुढच्या 20-25 वर्षामध्ये. त्याच्यामधलं 4थं युद्ध आहे साऊथ तिबेटचं युद्ध. तुम्ही हिंसाचार करतात तर तुम्ही हिंदूंना का मारतात? हिंदूचा काही संबंध नाही ना रिझर्वेशनशी. त्यांना मारायचं कारण काय? जे रशिया युक्रेन वॉर चाललेलं आहे त्यामध्ये अमेरिका प्रचंड प्रमाणामध्ये युक्रेनला मदत करतं. त्याच्याशिवाय इस्रायल, हमास, हिजबुल्ला, हुती हे जे चालले त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिका प्रचंड प्रमाणामध्ये मदत करते. आता ती मदत इतकी जास्त झाली की अमेरिकेकडेच आता अम्युनिशन सगळं संपायला सुरुवात झालेली आहे. इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की अमेरिका डिक्टेटर्स असलेल्या राष्ट्रांना जास्त मदत करतं आणि जे डेमोक्रॅटिकली इलेक्टेड लोक असतात त्यांना मदत करत नाही. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5-6 वर्षामध्ये 2030च्या आधी हे उरलेले हिंदू या तर तिथे मारले जातील, या तर ते धर्म परिवर्तन करतील, या ते भारतात पळवून येतील. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं चॅनल हे जास्त करून स्पिरिच्युअल, ऑकल्ट आणि बाकी पॉडकास्ट आपण युजली कव्हर करतो. पण सध्या भारताच्या आजूबाजूला जी काही परिस्थिती चालू आहे आणि ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे मला असं वाटलं की आता ह्यावर आपण काही ना काहीतरी बोललं पाहिजे. आपल्या चॅनल थ्रू काही ना काहीतरी संदेश म्हणा काय ॲक्च्युली घडतंय हे समोर आलं पाहिजे. आणि आपले जे युजली रोल मॉडेल्स असतात, जे सेलिब्रिटीज असतात, त्यांना बाकी गोष्टी खूप लवकर दिसतात. ऑल आईज ऑन धिस, ऑल आईज ऑन दॅट. पण अशा गोष्टींमध्ये ते कोणी काही बोलत नाही. सो म्हणलं आपली यूट्यूब कम्युनिटी हळूहळू पुढे येते तर आपण पण यावर काहीतरी बोललं पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून ब्रिगेडियर महाजन सर आज आपल्यासोबत आहेत. सर तुमचं नमस्कार आमच्या पॉडकास्टमध्ये. आणि आमच्या ऑडियन्सला प्लीज थोडीशी तुमची ओळख करून द्या. माझी थोडक्यात ओळख अशी आहे की मी माझं शिक्षण जे आहे 3-4 शाळांमध्ये केलं. एक संजीवन विद्यालय पाचगणी, तिथे माझं शिक्षण झालं. मग नंतर माझे वडील कायमची मुंबईला शिफ्ट झाले तर तिथे शेवटची 1-2 वर्ष आणि कॉलेजचं शिक्षण तिथे झालं. आणि 1973मध्ये मी भारतीय सैन्यामध्ये प्रवेश केला. तर म्हणजे माझं मुंबईत दादरमध्ये राहणे फक्त 6 वर्ष झालं. त्यानंतर मी सैन्यात गेलो आणि त्याच्यानंतर मग 2009पर्यंत मी भारतीय सैन्यामध्ये होतो. तर त्याच्यामुळे मी एक इन्फंट्रीचा सैनिक असल्यामुळे किंवा पायदळाचा असल्यामुळे किंवा मराठा लाईट इन्फंट्रीचा असल्यामुळे आमचं सगळं आयुष्य जे पुढे गेलं ते भारत पाकिस्तान सीमा, भारत चीन सीमा, काश्मीर, ईशान्य भारत, मणिपूर या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये गेलं. कधीही आम्ही कुठल्या शहराकडे फारसं आलेलो नव्हतो. तर आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी 73 साली सैन्यात प्रवेश केला. 71चं युद्ध संपलेलं होतं. तर त्याच्यानंतर जी वेगवेगळी ऑपरेशन्स भारतीय सैन्यामध्ये झाली तर त्यामध्ये मी नक्कीच भाग घेतला होता. जसं म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, पंजाबमध्ये जो दहशतवाद होता त्याच्यामध्ये ऑपरेशन रक्षक नावाचं ऑपरेशन चालवलं गेलं होतं. पोस्ट ऑपरेशन ब्लू स्टार त्याच्यामध्ये आमचा भाग होता. मग काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला 1980च्या दशकापासून. तर 84पासून तर आम्ही काश्मीरमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये तिथे दर 4-5 वर्ष झाले की तिथे पुन्हा जात होतो. दहशतवादी विरोधी अभियानात आम्ही भाग घेतला. मग ईशान्य भारतामध्ये मणिपूर असो की नागालँड असो तिथे बऱ्यापैकी त्यावेळेला त्या भागामध्ये बंडखोरी हा प्रकार होता. आता तो जवळजवळ त्याचा म्हणजे तंबोर्ड मोडण्यात आलेला आहे. कधी कधी थोडंसं मणिपूरमध्ये होतं पण तिथे पुष्कळसा भाग झाला. आणि त्याच्यानंतर भारत चीन सीमा ही नंतर ॲक्टिव्हेट झाली, तिथे झालं. तर अशा वेगवेगळ्या युद्धजन्य परिस्थिती म्हणा, दहशतवादी विरोधी अभियान म्हणा, बंडखोरी विरोधी अभियान म्हणा, यामध्ये भाग मी घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षामध्ये. आणि मी माझी बटालियन ही पुंछ भागामध्ये कमांड केली आणि आमचं काम होतं तिथे दहशतवादी जे पुंछमध्ये आत यायचे त्यांना थांबवणं, मी त्यांना मारणं हे आमचं काम होतं. आणि 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जवळजवळ 80हून जास्त दहशतवादी मारले. आणि 1995 ते 1998चा हा कालखंड होता. आणि त्यावेळेला आमच्या युनिटला 18 शूरता पुरस्कार मिळाली. मला युनिट सायटेशन मिळालं की जे तुम्ही मागे तो फोटो लागलेला आहे, युनिट ॲप्रिसिएशन मिळालं, मला युद्ध सेवा मिळालं. तर हे 1995 ते 98चा कालखंड होता. त्याच्यानंतर मग
इतर ठिकाणी मध्ये ऑपरेशन पराक्रम नावाचा प्रकार झाला होता. ज्यावेळेला संसदेवरती ज्यावेळेला हल्ला झाला, दहशतवादी हल्ला, तर भारतीय सैन्य ऑलमोस्ट युद्धाला तयार होतो. तर त्यावेळेला त्या युद्धाकरता आम्ही तयार होतो ऑपरेशन पराक्रममध्ये, पण ते युद्ध कधी झालं नाही. त्यानंतर मग पुन्हा एकदा मी काश्मीरमध्ये गेलो. तिथे कृष्णा घाटी भागामध्ये पुन्हा एकदा ब्रिगेडचं नेतृत्व केलं. तिथे आम्ही पुन्हा एकदा अनेक दहशतवाद्यांना मारलं. आणि 2005चं जे सर्वात हायएस्ट शूरता पुरस्कार आहे अशोक चक्र, हे त्यावेळेला मेजर जेम्स थॉमस या माझ्या ब्रिगेडमधल्या अधिकाऱ्यांना मिळालं. अर्थात मरणोत्तर, म्हणजे ते दुःखाची गोष्ट आहे ती. परंतु आणि पुन्हा एका युनिट सायटेशन मिळालं वगैरे. आणि मग माझी शेवटची 4 वर्ष जी सैन्यामधली होती, तर तिथे मी त्या जागेला आर्मी वॉर कॉलेज असं म्हटलं जातं, ही सैन्याची शिक्षण संस्था किंवा ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट आहे. तर तिथे वेगवेगळ्या लेवलच्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग केलं जातं. तर त्याच्यामधलं एक ट्रेनिंग होतं कर्नल या हुद्द्याच्या ऑफिसर्सचं. कर्नलची सर्व्हिस ही 20 ते 25 वर्षाहून जास्तच असते. आणि त्यांना काय शिकवायचं, ज्याची 25 वर्ष सर्व्हिस आहे त्याला काय शिकवायचं, तर तिथे एक वेगळा प्रकार वापरला जातो. त्याला एक्सपिरियन्शियल फॉर्म ऑफ लर्निंग म्हणतात. तो 1 वर्षाचा कोर्स असतो युद्धकला या विषयावरती. तर तिथे मी DS म्हणजे डायरेक्टिंग स्टाफ म्हणून होतो. ओके. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्याशा वाटतील ॲडव्हान्समध्ये. आणि आता आपण आपला पॉडकास्ट सुरू करूया. तर सर, नॉर्मल माणसाला कळेल अशा याच्यामध्ये तुम्ही प्लीज आम्हाला गाईड करा की आता काय चाललंय नक्की बांगलादेशचं. आपण जे सगळीकडे बघतोय की तिथलं सरकार आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. लोक, सुरुवातीला तो स्टुडंट प्रोटेस्ट होता, तिथून तो सरकार तख्तपलट झालं, आणि त्याच्यानंतर आता तो हिंदूंविरोधी किंवा एक रिलिजियस मुवमेंट त्याला मिळते. सो एक्झॅक्टली काय घडतंय तिकडं? असं आहे, सध्या संपूर्ण जग प्रचंड अस्वस्थ आहे. आणि आज या वेळेला आपण बोलतोय तर 60 ठिकाणी जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त 2-3 मोठ्या युद्धाकडेच लक्ष देतो. म्हणजे एक म्हणजे रशिया युक्रेन वॉर, किंवा दुसरं इस्रायल आणि हमास, किंवा इस्रायल किंवा हिजबुल्ला, इस्रायल हुती वॉर, ही जास्त लाईमलाईटमध्ये, पण बाकी पण युद्ध सुरू आहे. तर आपण आज आपला विषय समजा बांगलादेश असा आहे, तर मी असं करेन की बांगलादेशचा तुम्हाला थोडासा इतिहास सांगायचा प्रयत्न करेन की हे सगळं निर्मिती कशी झाली, आणि त्यानंतर आपण सध्याच्या परिस्थितीवरती येऊ. 1947 साली भारत आणि पाकिस्तान 2 वेगवेगळे देश झाले. आणि त्यावेळेला काय झालं की त्यावेळेला पाकिस्तानमधले काही हिंदू हे भारतामध्ये आले, आणि इकडचे काही मुसलमान हे पाकिस्तानमध्ये गेले. परंतु जी मुवमेंट होत होती ती 1950 पर्यंत पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर जे हिंदू तिथे राहिले ते तिथेच राहिले, जे इकडे मुसलमान राहिले ते इकडेच राहिले. आणि ज्यावेळेला 1950ची जनसंख्या मोजणी झाली त्यावेळेला आपल्याला असं दिसलं की त्यावेळेच्या पाकिस्तानमध्ये, की ज्याला आपण सध्याचा जो पाकिस्तान किंवा त्यावेळेचा जो वेस्ट पाकिस्तान होता, तिथे 9% हे हिंदू शिल्लक होते वेस्ट पाकिस्तानमध्ये. तर त्यांची संख्या आता 1% कमी झालेली आहे. ठीक आहे. आणि जो सध्याचा त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान किंवा सध्याचा जो बांगलादेश आहे, त्याच्यामध्ये त्यावेळेला 1950 साली हे 24%, 23 ते 24% हे हिंदू शिल्लक होते. आणि आज 2024ची जी आकडेवारी आहे, आकडेवारी आपल्याला ऍक्च्युअली 2021ची मिळते, कारण त्यावेळेला लोकसंख्या मोजणी झाली होती. तर त्यावेळेला ही संख्या 8%हून सुद्धा कमी आहे. 8 ते 9% मध्ये असेल. म्हणजे 24%वरनं ही लोकसंख्या जर बांगलादेशपुरतच बोलायचं म्हटलं तर ही 16% कमी झाली आहे. तर ही गेली कुठे? तर सिंपल सरळ आहे की पुष्कळशे मारले गेले, अनेकांनी धर्म परिवर्तन केलं, आणि काही थोडे समजा एक असं मानलं जातं 50-60 लाख 70 लाख हे भारतामध्ये पळून आले. ही आज तिथली अवस्था आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे की 1971च्या युद्धाच्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशच्या जनतेवरती प्रचंड अत्याचार केले. आणि त्यावेळेला 40 ते 50 लाख हे बांगलादेशी हे मारले गेले, किंवा ईस्ट पाकिस्तानी हे मारले गेले. आणि हा इतिहास रेकॉर्डेड आहे. आणि पण लोकांना माहीत नाही ते असं की हे जे 40 लाख लोक मारले गेले, यामध्ये 30 लाख हे बांगलादेशी हिंदू होते. बांगलादेशचे होते पण हिंदू होते. आणि 10 लाखाच्या आसपास जे होते ते तिथे जे अवामी लीग, ज्या पार्टीमुळे बांगलादेश स्वतंत्र झाला आणि शेख मुजीबुर रहमान जे त्यांचे राष्ट्रपिता होते, ते 10 लाख हे अवामी सपोर्टर्स होते. 30 लाख हिंदू हे मारले गेले. आणि
बांगलादेश स्वतंत्र झाला, मुजीबुर रहमानचं सरकार आलं, त्यांनी 5 वर्ष राज्य केलं. 75 त्यांना मारण्यात आलं आणि त्यांचं पूर्ण कुटुंबाला मारण्यात आलं. फक्त त्याच्यामध्ये वाचलं कोण तर हसीना, ज्या आत्ताच भारतात आहेत, आणि त्यांची एक लहानी बाई, कारण ते त्यावेळेला इंग्लंडमध्ये परदेशामध्ये गेल्या होत्या, म्हणून त्या फक्त वाचल्या आणि बाकी पूर्ण कुटुंब हे बर्बाद करण्यात आलं. तर हे झालं 1975 ज्यावेळेला शेख मुजीबुर रहमान, ज्यांना बांगलादेशचा राष्ट्रपिता म्हटलं जातं, त्यांना मारण्यात आलं. त्यांची मुजीबुर रहमान फॅमिली पूर्णपणे नष्ट झाली, एक्सेप्ट हसीना आणि तिची लहानी बहीण. त्यानंतर हसीनाने एकाहत्तरच्या नंतर पुढचे 5 वर्ष त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतला होता. ओके. आणि 75 ती भारतामध्ये राहत होती. आणि मग 76 साली तिला वाटलं की आज आपण पुन्हा परत जावं. मग त्या परत गेल्या. जर थोडक्यात इतिहास सांगायचा म्हटल्या तर त्यांनी अवामी लीग पक्ष त्यांनी तिथे पुन्हा सुरू केला. त्यावेळेला खलीद जिया यांचं राज्य होतं. कधी खलीद जिया बांगलादेश नॅशनल पार्टीच्या त्या असायच्या, कधी हसीना असायच्या, म्हणजे हे मागे पुढे होत राहायचं. म्हणजे 2-3 टर्म्समध्ये हसीना या लीडर ऑफ अपोजिशन होत्या. आणि नंतरचे शेवटचे 15 वर्ष, मी समजा आज 2024 आहे, त्याच्या मागचे जर तुम्ही 15 वर्ष बघितले तर कंटिन्युअसली हसीना या निवडणुका जिंकत गेल्या आणि त्या 5व्या वेळा बांगलादेशच्या म्हणजे पंतप्रधान या बनल्या. आणि आत्ताची जी निवडणूक झाली ही म्हणजे भारताच्या निवडणुका या 2-3 महिने आधीच झाली, तर त्यामध्ये त्यांना बहुमत मिळालं. आणि त्यामुळे त्यावेळेला असं मानलं जातं की 45 ते 50% लोकांनीच फक्त निवडणुकीमध्ये मतदानाकरता भाग घेतला. अनेकांनी भाग घेतला नाही, कारणं विविध आहेत. म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे की ती निवडणूक पूर्णपणे म्हणजे न्यूट्रल अशी नव्हती, पण त्या सत्तेमध्ये आल्या. आणि हसीना ज्या वेळेला पंतप्रधान होत्या तर त्यावेळेला तिथे जे उग्रवादी होते त्यामध्ये एक नाव घेणं महत्वाचं आहे, ते म्हणजे जमाते इस्लामी. जमाते इस्लामी ही एक उग्रवादी संस्था आहे. त्यांच्याविषयी बोलायचं म्हणतात तो एक वेगळाच एपिसोड होईल. परंतु थोडक्यात काय तरी त्यांना एक मुस्लिम राष्ट्र तयार करायचं आहे आणि त्यांना बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तानपासून ते त्यांना अजिबात मान्य नव्हतं. आणि तो बांगलादेशमध्ये जेवढा हिंसाचार झाला त्यामध्ये त्यांचा हा अतिशय मोठा असा वाटा होता. हसीनाने त्यांना मात्र खूप कंट्रोल केलं. ज्यांनी हिंसाचारात भाग घेतला होता त्याच्या अनेक नेत्यांना त्यांनी फाशीवरती लटकावलं. तर म्हणजे हसीनाच्या काळामध्ये त्यांच्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल होता आणि त्या बँड होतं. तर आता आपण ज्यावेळेला सध्याच्या परिस्थितीकडे येतो तर असं दिसतं की हसीना चा जमाते इस्लामीत एक मोठे शत्रू होतेच. याच्याशिवाय पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI ही अनेक वेळा गडबड करण्याचा प्रयत्न करते. याशिवाय काही दिवसापूर्वी म्हणजे 2-3 आठवड्यापूर्वी हसीना या चीनमध्ये गेल्या होत्या. आणि चीनची त्यांची भेट ही 6 दिवसाची होती. आणि त्यावेळेला असं अपेक्षित होतं की चीन मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमध्ये गुंतवणूक करेल वगैरे, ज्याचं त्यांना प्रॉमिस केलं होतं. परंतु तसं काही झालं नाही. आणि म्हणजे चीनने नुसती बडबड केली पण त्यांना काहीही मदत केली नाही. तर त्याच्यामुळे हसीनांना राग आला आणि 6 दिवसाची जी भेट होती ती त्यांनी मध्येच थांबवली 4 दिवसानंतर आणि त्या परत आल्या, म्हणजे ती तिथेच संपली. म्हणजे त्यांचे चीनशी संबंधही बिघडले होते, कारण चीन बोलत होता करायला काहीच तयार नव्हतं. याच्याशिवाय अमेरिका यांनी मध्ये बांगलादेशकडे एक प्रस्ताव पाठवला होता की बांगलादेशचं एक आयलंड आहे समुद्र किनाऱ्यापाशी, त्यांना ते आयलंड पाहिजे होतं, कारण त्यांना तिथे मिलिटरी बेस करायची एवढी इच्छा नव्हती, परंतु चीनवरती लक्ष ठेवण्याकरता आणि त्यांना तिथे चीनच्या भागामध्ये म्यानमारच्या थ्रू त्यांना बंडखोरी निर्माण करायची होती. चीनच्या म्हणजे जो तिथला जवळचा जो प्रांत त्याचं मी नाव विसरतोय, जो बांगलादेश सीमेला लागला तिथे करायचं होतं. तर याकरता या प्रस्तावाला हसीनाने नाही म्हटले की आम्ही कुठल्याही देशाच्या विरुद्ध, आमचा शत्रू असतो की मित्र असतो, आम्ही दहशतवादी नावाचं शस्त्र हे वापरणार नाही. तर त्यामुळे अमेरिकेला पण खूप राग आला होता. आणि अमेरिका हे एक असं राष्ट्र आहे की तसं म्हटलं तर हे बिगेस्ट डेमोक्रेसी ऑफ द वर्ल्ड आहे. आणि अमेरिका कुठल्याही राष्ट्राच्या विरोधात ज्यावेळेला जातं तर त्याचं मुख्य कारण असतं की तो जो देश आहे तो डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही हे फॉलो करत नाही. परंतु त्यांचा जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की अमेरिका डिक्टेटर्स असलेल्या राष्ट्रांना जास्त मदत करतं आणि जे डेमोक्रॅटिकली इलेक्टेड लोक असतात त्यांना मदत करत नाही. उदाहरणार्थ पाकिस्तान आहे, तिथे हार्डली एनी डेमोक्रेसी आहे, पण त्यांना मदत करतं. पण बांगलादेश जिथे
50% लोकांचं मतदान केलं होतं, त्यांना मदत करत नाही. म्हणजे ते स्वतःचं राष्ट्रीय हित फक्त जपतात. डेमोक्रेसी हा त्यांच्याकडे वापरणारा एक शब्द असतो. आणि त्यांनी हसीनाला म्हटलं होतं की तुमची डेमोक्रेसी ही म्हणजे चुकीशी आहे वगैरे वगैरे. तर काही वेळा इथे थोडंसं विषयांतर होईल, परंतु म्हणजे असं म्हणता येईल की आता अमेरिकेच्या राजकारणाचं भारतीयकरण झालेलं आहे. म्हणजे भारतीयकरण हा शब्द मी काय मोठ्या म्हणजे ज्यांनी त्यांचं कौतुक करण्याकरता वापरत नाहीये. ज्यावेळेला अमेरिकन निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि रिपब्लिक पक्ष जे तिथले दोनच पक्ष तिथे भाग घेतात, त्यांचं ज्या वेळेला डिबेट्स होतात तर ती डिबेट्स ही सगळे पॉलिसीवरती व्हायचे. तुमची पॉलिसी दहशतवादाविषयी काय, तुमची पॉलिसी अबॉर्शन विषयी काय, म्हणजे त्याला आपण म्हणतो म्हणजे प्रिन्सिपल्स तत्व याच्यावरती व्हायचे. ठीक आहे ना, की जे बरोबर आहे की जर तुम्ही राज्यकर्ते बनला तर तुम्ही ही पॉलिसी फॉलो करा चीनच्या बाजूनी, चीनच्या याच्यामध्ये एशिया इकॉनॉमिक पॉलिसी वगैरे वगैरे, की जे बरोबर पण आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने साफ करायला पाहिजे की जर ते राज्यकर्ते बनले तर ते करतील काय, तर ते त्याच्यावरती डिबेट्स व्हायची. परंतु आता सध्या 2 उमेदवार आहेत, एक तर कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत आणि दुसरे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. तर त्यांच्या आता डिबेट कशी होत आहेत तर ते फक्त एकमेकाला शिव्या देण्यामध्ये गुंतलेले आहेत. एकमेकावरती आरोप करायचे, म्हणजे पॉलिसी लेवल डिस्कशन सोडून बाकी की जे आपल्या भारतीय इलेक्शनमध्ये आपण त्याच्यावरती एक्सपर्ट आहोत. तर म्हणजे मला आठवत आहे की एक 20-25 वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव नावाचे एक मोठे ग्रेट माणूस होते. त्यांनी म्हटलं, त्यांना कोणती विचारलं की बिहारचा अमेरिका व्हायला पाहिजे. नाही, आम्ही अमेरिकेचा बिहार करू. तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही की जो म्हणजे चूक आपण करतो तर हे सगळं अमेरिकेची तत्व सोडून आता हे करायला सुरुवात केली आहे. तर एनिवे अमेरिका हे अतिशय दुतोंडी राष्ट्र आहे आणि दुतोंडीपेक्षा मी त्यांना असं म्हणेन की ते फक्त त्यांचं स्वतःचं राष्ट्रीय हित फॉलो करतात. दुतोंडी हा शब्द आपण वापरू शकतो, पण ते त्यांना चीनला त्रास द्यायचा म्हणून ते हा करतात. त्यांना जे काय पाहिजे ते त्यांना, आणि म्हणून त्यांना जे सरकार सुटेबल असतं हे त्यांना मदत करतात. तर डेमोक्रेसी नुसतं नाव झालं. तर आज बांगलादेशमध्ये हा प्रकार झालेला आहे की चीनच्या विरोधात गेल्यामुळे, जमात इस्लामीच्या विरोधात गेल्यामुळे, तर अमेरिकेच्या विरोधात गेल्यामुळे, पाकिस्तानच्या विरोधात गेल्यामुळे हसीना यांनी अनेक शत्रू निर्माण केले आणि त्यांच्यासमोर जो फेस होता तो होता स्टुडंट्स एज्युकेशन. विद्यार्थी करतायत, ज्या विद्यार्थ्यांना ना चीनविषयी काही माहिती आहे, ना पाकिस्तानविषयी काही माहिती आहे, ना जमातीविषयी काही माहिती आहे, त्यांचं जे रिझर्वेशन होतं ते बेसिकली त्यांचं जे एज्युकेशन होतं ते रिझर्वेशन विषयी होतं की जे त्यावेळेला 30-35-40% रिझर्वेशन हे असायला पाहिजे होतं पहिले. परंतु आजच्या एज्युकेशनचा रिझर्वेशनशी काहीही संबंध नाही, ज्याच्याकरता विद्यार्थी आंदोलन करत होतं. याचं कारण काय की हसीनाने 4 वर्षापूर्वी ते बंद केलं होतं. रिझर्वेशन जे होतं 35%, 30% म्हणजे एकाच्या लढाईमध्ये लोकांकरता, 5% इतरांकरता, त्यांनी ते पूर्ण बंद केलं होतं. परंतु मध्ये नाक खुपसलं बांगलादेशच्या हायकोर्टनी ते रिझर्वेशन जे बंद केलं ते पुन्हा सुरू केलं. म्हणजे आता जे रिझर्वेशन सुरू झालं, ज्याकरता आंदोलनं सुरू झाली, त्याच्याकरता जबाबदार आहे तिथलं हायकोर्ट. आणि त्यावेळेला हसीनाने म्हटलं की जर हायकोर्टनी म्हटलं तर सरकार हायकोर्टला नाही म्हणू शकतं का, तर तुमच्याकडे एकच उपाय की तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जावं. ठीक आहे, हायकोर्टच्या जजला काही आपण तुरुंगात टाकू शकत नाही ना की तुम्ही निर्णय दिला तर आम्हाला बरोबर नाही. तर त्या सांगत होत्या. तर हे कोणीही ऐकायला तयार नव्हते हिंसाचार, आणि त्यांच्या हिंसाचारामध्ये जमाती मोठ्या प्रमाणात सुरू झाले. नाव विद्यार्थी आंदोलन. तर विद्यार्थी आंदोलनामध्ये हिंदूंच्या घरावरती हल्ले करणं, हिंदूंची प्रॉपर्टी लुटणं, हे का? कारण काय असतं की हे जमात इस्लामीला म्हणजे कुठलंही काही पण तिथे सुरू झालं आंदोलन की पहिले हिंदूंवरती हल्ले करायचे. याचं कारण काय? कारण कळायला पाहिजे. त्यांची संपत्ती लुटायची, म्हणजे घरातल्या सामान लुटून घेऊन जायचं. तुम्ही बघितलं तर की शेकडो व्हिडिओज आज युट्यूबवरती आहेत. घरात जाऊन लूटमाट करायची, घरं जाळायची, जास्त बोलायला लोक पण बायकांवरती अत्याचार करायचा. तर याकरताही सगळे लोक आपले हात धुवून घेत आहेत. ते नाव होतं स्टुडंट्स एज्युकेशनचं. जो त्यांचा इश्यू रिझर्वेशनचा होता हा इश्यू अजिबातच कधीच नव्हता, कारण त्याच्या हसीनाशी काही संबंध नव्हता. संबंध हा बांगलादेश हायकोर्टशी होता. आणि त्या म्हणत होत्या की तुम्ही ऐका, परंतु त्यांनी एक परिस्थिती निर्माण केली आणि या परिस्थितीमध्ये
जे बांगलादेशचं जे सैन्य होतं त्यांची भूमिका ही अतिशय संशयास्पद आहे. हो. कारण बांगलादेशचं सैन्य तसं म्हणतात तर बऱ्यापैकी मोठं आहे. 9 डिव्हिजन पेजवतात, 1.5-2 लाख त्यांचं सैन्य आहे. आणि जर त्यांनी म्हटलं असतं तर त्यांना हसीनाचं रक्षण करता आलं असतं. त्यांना झालं काय की बांगलादेशमध्ये पोलीस सगळे पळून गेले. म्हणजे पोलीस आपलं कामच करायला तयार नाही. मग जनतेचं रक्षण कोण करणार, हिंसाचार कोण थांबवणार. राहिलं फक्त मग अर्धसैनिक दलं किंवा बांगलादेशचं सैन्य. अर्धसैनिक दल तिथे एकच आहे की जे फक्त सीमेवरती आहे. ते सीमेवरती हातात हात ठेवून बसलेले आहेत भारत बांगलादेश सीमेवरती. मग राहिलं काय तर बांगलादेशचं सैन्य ते काहीही करायला तयार नव्हतं. म्हणजे नुसते ते बसले होते. इमॅजिन करा की बांगलादेशचे हे अराजकीय तत्व जी आहेत ती प्राईम मिनिस्टरच्या घरावरती हल्ला करतायत, तिथल्या संसदेवरती हल्ला करतायत, तिथल्या इन्स्टिट्यूशन्सवरती हल्ला करतायत. याचं रक्षण करणं हे काम सैन्याचं ते करायला तयारच नाही. त्यांनी फक्त तिला इशारा दिला की तुम्ही कडनं निघून जा. तेवढं तरी त्यांनी चांगलं काम केलं असं म्हणता येईल. आणि मग त्याच्याच विमानामध्ये बसून मग हसीना या भारतामध्ये आल्या आणि पुढचं मग इतिहास आपण त्याच्याविषयी बोलू शकतो. तर सैन्याची भूमिका ही अत्यंत संशयास्पद या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. काही लोक असं म्हणतात की त्यामध्ये शेख हसीना यांचं पण चुकलं की त्यांनी एक वर्ड यूज केला रजाकार. तर नक्की रजाकार म्हणजे काय आणि त्याचा इम्पॅक्ट या पूर्ण आंदोलनात कसा पडला? काय आहे की आपण ज्यावेळेला जास्त बोलतो त्यावेळेला एखाद्या शब्द असायचं काही वापर होऊ शकतो की त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही प्रमाणात खरं पण आहे की हा जर तुम्ही हिंसाचार करतात तर तुम्ही हिंदूंना का मारतात. हिंदूचा काही संबंध नाही ना रिझर्वेशनशी. त्यांना मारायचं कारण काय. तुम्हाला रजाकार म्हणून शब्दांनी राग आला तर याचं म्हणजे उत्तर हे हिंसाचार आहे असं आहे का. त्याचं उत्तर हे हिंसाचाराचं नाही. रजाकार शब्द वापरायला नको होता. आणि त्याच्याशी आंदोलकांचं म्हणणं होतं की तुम्ही माफी मागा. ठीक आहे. काही जणांचं म्हणणं असतं माफी मागितली असती तर प्रकरण सगळं चिघळलं नसतं. तर हे सगळं जर आणि तरच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये काही फारसं तथ्य असं माहीत नाही. म्हणजे नाही आता झालं नाही म्हणून आपण तो दोष देऊ शकतो. परंतु आता तर त्या हसीना त्याच्या नाहीत ना. आता तर हिंसाचार थांबायला पाहिजे ना. आता तर प्रगती व्हायला पाहिजे. अजून सुद्धा तो थांबत नाहीये. ठीक आहे ना. आणि अजून सुद्धा काल परवाचीच गोष्ट आहे की जे युनूस सरकार जे म्हणजे हे होते नोबेल प्राइज विजेते त्यांच्याविषयी स्वतः बोलणं अतिशय गरजेचं आहे. अमेरिका आणि असे लोक असतात की जे बघतात की प्रत्येक देशामध्ये अशा कुठेतरी माणसांना ते शोधतात की ज्यांचं मत त्यांच्या बाजूनी असतं तर त्यांना मग ते नोबेल प्राइज वगैरे देऊन प्राइजेस तयार करतात पाहिजे ते. ठीक आहे ना. आणि एक फोटो पण आहे ज्याच्यामध्ये नोबेल प्राइज विनर युनूस म्हणजे बांगलादेशचे सध्याचे जे प्राईम मिनिस्टर आहेत याच्याशिवाय अमर्त्य सेन जे आपले एक थोडेसे नोबेल प्राइज मिळालेले विद्वान आहेत की ज्यांना भारतात कोणी विचारत नाही. आणि तिसरं त्याच्यावर जॉर्ज सोरोस हे तुम्ही नाव ऐकलं असेल की हे म्हणजे एक अतिशय अराजकीय तत्व आहे. एक बिलियनर आहेत. त्यांना सगळ्या जगामध्ये क्रांती घडवून आणायची आणि त्याला एक डीप स्टेट नावाचा शब्द वापरला जातो. त्याच्यात त्यांचं मोठं नाव आहे. पण म्हणायचा अर्थ असा की शब्द चुकीचा वापरला. क्षमा मागायला पाहिजे होती. क्षमा मागितली. आता या की परत म्हणा. आता परत त्यांना येता येईल का तर ते नाही. म्हणजे ही एक कारणं होती. त्यांना सरकार बदली करायचं होतं आणि बांगलादेश सैन्याला जर शक्य असतं तसे सगळं करता आलं असतं. बरोबर. त्याच्याकडे तेवढी ताकद होती पण ते हिंसाचार थांबवायला तयारच नव्हते. पण ते तयारच नव्हते कारण ते स्वतः घाबरलेले होते. अरे एवढं प्रचंड मोठं सैन्य त्यांनी का घाबरावं की त्यांनी मुद्दाम केलं. हे सगळे प्रश्न हे म्हणजे ग्रे झोन मध्ये जाणारे प्रश्न आहेत. याचं काही साफ आणि क्लिअर असं काही उत्तर नाही. परंतु एवढं नक्की की त्यांची भूमिका संशयास्पद होती. त्यांनी शब्द वापरायला नको होते. थोडंसं चुचकारायला पाहिजे होतं. म्हणजे थोडंसं म्हणजे असं पण म्हटलं जातं की त्यांनी गोळीबार केला तर गोळीबार करायला कमी करायला पाहिजे होता किंवा नॉन लिथल वेपन्स आपण ज्यावेळेला आपल्याकडे हे होतो तर आपण तिथे म्हणजे अश्रुधूर वापरतो. मग नॉन लिथल वेपन म्हणजे रबर बुलेट्स वापरल्या जातात किंवा पेलेट गन्स वापरल्या जातात किंवा वॉटर कॅनन्स वापरल्या जातात. म्हणजे याला नॉन लिथल वेपन म्हटलं जातं. ज्याच्यामुळे माणूस मारला जात नाही. तो तात्पुरता म्हणजे हे होऊन जातो. तर तशी वेपन्स वापरायला पाहिजे होती पण त्यांना त्याच्याकडे ती वेपन नव्हतीच. आपल्याकडे ती पुष्कळ आलेली आहेत. म्हणजे अनेक कारणामुळे. कारण काश्मीरमध्ये दगडफेक व्हायची त्यावेळेला सगळी शस्त्र ही आणण्यात आली की गोळी मारायची नाही. म्हणजे माणसाला मारायचं सोडून बाकी तुम्ही काय करता ते.
तर ते आपल्याकडे आपण ते वापरतो. पण काय असतं की याला पब्लिक लॉ अँड ऑर्डर हे होते तर किती वेळात ते थांबवायचं हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि जर आंदोलक कुठल्या माणसाला मारत असेल तर तुम्ही गोळीबार करायला पाहिजे की नाही. तर तुमचं जे इंडियन पिनल कोड आहे तुम्हाला सेल्फ डिफेन्समध्ये फायर करायला अलाउड देतं. करेक्ट. त्यांनी पोलिसांना मारलेलं आहे, काही लोकांना की जे करत होते, काही सैन्याचा खरं मारलं नाही परंतु सैन्याच्या विरुद्ध हिंसाचार मात्र सुरू होता. तर म्हणजे गोळी केव्हा फायर करायची हे एक अतिशय म्हणजे हे प्रश्न आहे. पण बेबी थोडंसं गोळीबार कमी करायला पाहिजे होता, थोडं नॉन डेटल वेपन जास्त वापरायला पाहिजे होते, थोडं त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं. हे सगळे जर तर आहे. परंतु एक असं एक विचार आहे की असं झालं असतं तरी पण हा हिंसाचार थांबला असता. त्यांना हसीनाला तिथनं बाहेर काढायचंच होतं. हे निमित्त झालं. आता पुढे काहीतरी कारण अजून त्यांनी शोधलं असतं. बर. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारावे असं वाटतील. एक तर म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की सैन्याचं जे एक आर्मीचं त्यांचं जे स्टेटमेंट होतं किंवा ज्या प्रकारे ते गोष्टी करत होते, ऑपरेशन्स करत होते, ते थोडे संशयास्पद होते. तर त्यांनी जसं सांगितलं शेख हसीनाला की 45 मिनिटात तुम्ही सोडून द्या बांगलादेश आणि तुम्ही जा. म्हणजे यांना आधीच कुठेतरी माहिती असणार आहे, एक दिवस आधी का होईना, की असं काहीतरी घडणार आहे. सो त्यावेळी काही मे बी ॲक्शन्स घेता आल्या असत्या किंवा शेख हसीनाने जर ऑर्डर दिल्या असत्या तर ते पॉसिबल होतं. आणि दुसरा प्रश्न हा की मग त्यांनी बाहेर पाठवलं की तुम्ही बांगलादेश सोडा, तर मग त्या भारतातच का आल्या? बाकी पण ऑप्शन्स होते, जसं तुम्ही सांगितलं की पहिले ते UK मध्ये होत्या, तर UK वगैरे पण ऑप्शन होते, पण त्यांनी भारतच का चूज केला असावं? असं आहे की एक तर हे जे घडलं हे काही अकस्मात घडलेलं नाहीये. हे एक वेल प्लॅन ऑपरेशन होतं, त्याच्यात काही डाऊट नाहीये. कारण विमानाला रेडी ठेवणं, हेलिकॉप्टर तयार ठेवणं, त्यांना तिथून उडून तिकडे एअरपोर्टला घेऊन जाणं, एअरपोर्टमध्ये विमानात बसून भारतात जाणं, हे सगळं वेल प्लॅन होतं. याच्यात काहीच डाऊट नाहीये. मी त्यांनी सगळं ते ठरवलं होतं की त्यांना वॉर्निंग द्यायची. त्यांना आणि त्याप्रमाणे ते गेले आणि 45 मिनिटं तुम्हाला वेळ आहे, त्याच्यात तुम्हाला डिसिजन घ्यावंच लागेल. त्यांनी ते डिसिजन त्यांच्यावरती फोर्स केलं की म्हणजे ते डिफॉल्ट सेटिंग झालं होतं की तुम्हाला ते बाहेर जावंच लागेल, दुसरा तुम्हाला कुठला उपाय नाहीच आहे. आणि हे वेल प्लॅन, याच्यात काही डाऊट नाहीये. दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे भारतातच का आल्या आणि तिकडे का गेल्या नाही. तर भारताशी अर्थात एक गोष्ट अशी आहे की बांगलादेश सैन्य आणि भारत किंवा भारतीय सैन्य यांचं फार चांगले रिलेशन्स आहेत. कारण आपण त्यांना 71 साली मदत केली होती आणि जो सैनिकांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे आपले ते मित्र राष्ट्रांमध्ये ते गणले जातात. आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की ट्रेडिशनली जे म्हणजे असे हे लोक पळून जातात, तर जसं पाकिस्तानचे समजा जे राज्यकर्ते अनेक वेळा पळून गेलेले आहेत, तर ते पळून कुठे गेले होते पहिल्यांदा, तर ते मिडल ईस्ट कंट्रीमध्ये पळून जायचे. म्हणजे सौदी अरेबिया म्हणा, दुबई म्हणा. तर तिकडे त्या का नाही गेल्या? कारण त्यांना तिथे अर्थात सेफ वाटत नव्हतं. सिम्पल गोष्ट आहे. 40-50 कंट्रीज आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या 2-3 ज्याला म्हणतो शांत कंट्रीज, म्हणजे सौदी अरेबिया मोठा देश आहे, मग इराण मोठा देश आहे, मग दुबई ज्याला सोन्याची राजधानी म्हटलं जातं आहे, तर तिथे अगदी आरामात जाता आलं असतं. पण त्या तिथे गेल्या नाही का, त्यांना तेवढा विश्वास नव्हता. दुसरा याला प्रश्न युरोपचा. तर युरोपमध्ये ट्रेडिशनली म्हणजे इंग्लंड हा एक असा देश आहे की जिथे अनेकांनी आश्रय घेतलेला आणि त्यांची ती पॉलिसी पण आहे. नवाज शरीफ सुद्धा म्हणजे इंग्लंडमध्ये अनेक वर्ष राहिले आहेत आणि आता जे ते पुन्हा परत आले ते इंग्लंडमधनं परत आले. पण आता इंग्लंडमध्ये सध्या म्हणजे इंग्लंडचा असं म्हणता येईल की बिहार झाला आहे किंवा पश्चिम बंगाल झालेला आहे, तिथे इतका पश्चिम बंगाल शब्द जास्त बरोबर होईल, ते इतका गोंधळ सुरू आहे, इतका हिंसाचार सुरू आहे की तो हिंसाचार का चालू आहे, कसा चालू आहे, हा एक वेगळाच विषय होईल. तेव्हा इंग्लंड हा सेफच नव्हता आणि त्यांना स्वतःचे प्रॉब्लेम थोडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर ते बाकीच्या बाहेरच्या कुणाला घेणार. अजून एक देश आहे तो म्हणजे अमेरिका, की ज्याला जगाचं पोलीस म्हटलं जातं. तर अमेरिका सध्या स्वतः इतक्या गोंधळात गेलेला आहे. आणि मी अमेरिकेविषयी फक्त 2 स्टेटमेंट म्हणजे 2 वाक्य आपल्याला सांगू इच्छितो की अमेरिकेमध्ये सध्या गोंधळ चालला आहे. राष्ट्रपती निवडणुकीकरता तो एक वेल नोन आहे की कसं चाललेलं आहे. परंतु दुसरं काय झालेलं आहे की सध्या जे रशिया युक्रेन वॉर चाललेलं आहे त्यामध्ये अमेरिका प्रचंड प्रमाणामध्ये युक्रेनला मदत करतो. याच्याशिवाय इस्रायल, हमास, हिजबुल्ला, हुती हे जे चालले त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिका प्रचंड प्रमाणामध्ये मदत करते. आता ती मदत इतकी जास्त झाली की अमेरिकेकडेच आता ॲम्युनिशन सगळं संपायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे युक्रेन काय की 1,000 कोटी रुपयाचं मिसाईल फायर झालं की गेलं, ते पुन्हा वापरता येत नाही ना.
आणि पुन्हा ते नवीन दरात म्हणतात 1,000 कोटी रुपये द्या की पहिले. ते बनू शकेल, पण की तुम्ही किती 1,000 कोटी रुपये देता? म्हणजे 100 मिसाईल, 200 मिसाईल, 500, 1,000, 3,000 बटन दाबलं की 8 मिनिटात ती गायब. पुढे काय? पुढे काहीच नाही. तर त्याच्यामुळे हे मिसाईलचं जे युद्ध आहे अतिशय कॉस्टली युद्ध आहे. जे ड्रोन्सचं युद्ध आहे हे बऱ्यापैकी कॉस्टली युद्ध आहे. तर ते आता त्यांना परवडत नाहीये. आणि त्यांना आता सर्वात मुख्य भीती काय वाटते आहे की या सगळ्या इस्रायल युक्रेन वॉरचा फायदा घेऊन एखाद्या वेळेला चीन हे तैवानवरती हल्ला करेल. तैवान फॅक्टर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तैवानमध्ये सध्या काय झालेलं आहे की तैवानच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रे झोन वॉरफेअर सुरू आहे चीनचं. आणि हा एक वेगळ्याच विषयाकडे तुम्ही पुढाकारी करू शकता. तर काय चीन काय करत आहे, मागच्या वर्षी समजा 2023 घेतलं तर 280 वेळा चीनी लढाऊ विमानं ही तैवानच्या हवाई हद्दीमध्ये आली. म्हणजे हवाई हद्दीत आणणं म्हणजे तुम्ही तुमच्या सीमेचं अतिक्रमण केलं, तिथे आली. आणि जशी तैवानची विमानं वर उडतात मग ही मागे जातात. ठीक आहे. म्हणजे हा उंदीर आणि मांजराचा जो खेळ असतो टॉम अँड जेरीमध्ये, हा खेळ सुरू आहे. जवळजवळ 100हून जास्त वेळा त्यांनी त्यांच्या सागरी सीमेमध्ये प्रवेश केला. सागरी सीमा काय असते तुम्हाला कल्पना असायला पाहिजे की जो समुद्र किनारा असतो त्यापासून 12 नॉटिकल माईलचा जो समुद्र असतो तो तुमचा टेरिटोरियल वॉटर समजलं जातं. म्हणजे तो तुमचा समुद्र आहे. तिथे तुमच्या देशाचा कायदा म्हणजे IPC किंवा आता नवीन कायद्याचं नाव मला लक्षात नाहीये, आपला कायदा तिथे लागू होतो. ठीक आहे. परंतु 12 नॉटिकल माईल पर्यंत 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं की जिथे युद्ध नौका येऊ शकत नाही, बाकी व्यापार करणारे येऊ शकतात. आणि 350 पर्यंत एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे जिथे तुम्हाला खनिज काम करण्याचा अधिकार वगैरे आहे. तर हे त्यांच्या टेरिटोरियल वॉटर्समध्ये घुसत आहे. अच्छा. आणि त्याला काहीच करू शकत नाही. म्हटल्यानंतर फायर तुम्ही करू शकता, पण ते केलं जात नाही. आणि तीच दादागिरी त्यांची साऊथ चायना समुद्रावर सुरू आहे. तर अमेरिकेला सर्वात भीती काय वाटते की चीनचा उद्देश सरळ आणि साफ आहे. त्यांचा नंबर त्यांना 4 मोठी युद्ध लढायची आहेत पुढच्या 20-25 वर्षामध्ये. त्याच्यामधलं 4थं युद्ध आहे साऊथ तिबेटचं युद्ध. तर साऊथ तिबेटचं युद्ध काय हा प्रश्न तुम्हाला नंतर विचारा. पहिलं युद्ध जे आहे ते आहे तैवान. त्याला तैवानला हे करायचंय. तर भीती अमेरिकेला ही वाटते की या परिस्थितीचा फायदा घेऊन ते तैवानवरती ऍक्च्युअली युद्धाचा हल्ला करतील. तर म्हणून आज तैवानच्या आजूबाजूला अमेरिकेच्या अनेक युद्धनौका तिकडे गेलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आता अमेरिकेला 3 फ्रंट वॉरवरती लक्ष ठेवावं लागतंय. म्हणजे एक तर युक्रेन वॉर भयंकरच आहे, महाभयंकर आहे, तिथे केवढी हानी होते. मग इस्रायल वॉर, अमेरिकेचे फायटर विमानं इराण हल्ला करेल म्हणून त्यांच्या वरती उडतायत. ठीक आहे ना. आणि त्याच्या तिसरं तुम्ही घाला तैवान, की कारण कुठलंही शस्त्र तैनात करण्याकरता वेळ लागतो. युद्धनौका पॅसिफिक मधून साऊथ चायना समुद्रात यायला 2-3 दिवस लागतील. तोपर्यंत काय. तर म्हणून अमेरिकेला सर्वात भीती वाटते की तैवानवरती हल्ला होईल. तर याच्यामुळे तैवानवरती हल्ला होईल तर होऊ द्या, तो तैवानचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. परंतु याचा परिणाम आपल्यावरती असा होतो की आता अमेरिकेचं जे बांगलादेशमध्ये हे चाललं त्यावर अजिबात लक्ष नाही. काश्मीरमध्ये जो हिंसाचार वाढवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतो तिकडे अजिबात लक्ष नाही. म्हणजे थोडक्यात जगामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या घडामोडीमुळे जग, युरोपियन युनियन असो की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल असो, इकडे बघायलाच तयार नाहीये. हिंदूंवरचे अत्याचार हा जगाचा विषय नाही. ठीक आहे. काश्मीरमध्ये वाढलेला हिंसाचार जगाचा विषय नव्हतो. पहिले काय व्हायचं, हिंसाचार सुरू झाला की लगेच इंटरव्हेन्शन व्हायचं. आणि जगाचे पोलीस अमेरिका यांच्याकडे लक्षच नाही, कारण त्यांच्या प्रायोरिटीमध्ये आपण 10 मध्ये सुद्धा नाही आहेत. म्हणजे तर याचा भारताकरता धडा एक असा आहे की आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण स्वतःच करावं लागेल. स्वतःच्या राष्ट्रीय ताकदीने. मला ना अमेरिका मदत करेल, ना रशिया मदत करेल, ना युरोप मदत करेल, कोणीही नाही. स्वतःची मसल पॉवर वापरून आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करावं लागेल. आणि ते कसं करायचं बांगलादेशच्या बाबतीमध्ये हा एक मोठा विषय आहे. आत्ता जर आपण भारताच्या आजूबाजूला बघितलं तर आत्ता जे बांगलादेशचं झालं, म्यानमारमध्ये पण जसं तुम्ही सांगितलं तो एक वेगळा विषय चालू आहे. अफगाणिस्तानमध्ये पण सेम आता सगळं सरकार त्यांचं पूर्ण उलथापालथ झालं. पाकिस्तानचं तर नेहमीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू असतात. तर आता आजूबाजूला बघायला गेलं तर भारत एकमेव थोडा स्टेबल राष्ट्र आहे असं म्हणता येईल. पण मग या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय आणि आपली काय पॉलिसी असू शकेल?
भारत अत्यंत स्टेबल देश आहे, याच्यावरती काही कोणाला डाऊट नको. आणि भारत किती स्टेबल देश आहे, आता 15 ऑगस्टला ज्यावेळेला ट्रॅफिक जॅम होईल एक्सप्रेस हायवेवरती सगळे भारतीय एन्जॉयमेंट करता बाहेर पडतील, त्यावेळेस तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला आत्ताच प्रिडिक्ट करतो की रेकॉर्ड ट्रॅफिक जॅम हा पुणे एक्सप्रेस हायवेवरती, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती होणार आहे. लोणावळा खंडाळा ओव्हरफ्लो होईल, कोकणामध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही, वगैरे वगैरे. सगळी जी पर्यटनाची स्थानं आहे फुल होतील. तर भारत किती चांगला देश आहे याच्यावर आपल्याला कल्पना असावी की सगळीकडे मजा चाललेली आहे. मजा शब्द वापरायला नको, परंतु भारतीय लाईफ एन्जॉय करतायत. आणि याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी की भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढते, याच्यात काही डाऊट नको. तर म्हणजे भारत हे अत्यंत स्टेबल असा स्पॉट आहे आणि जगातली सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग अर्थव्यवस्था आहे. आणि पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आपण 3rd लार्जेस्ट अर्थव्यवस्था होऊ, याच्याविषयी सुद्धा कोणाच्या मनात डाऊट नको. म्हणजे मी आपल्याला एक असं सांगण्याचा प्रयत्न करीन की एक इकॉनॉमिक टाइम्स नावाचं वर्तमानपत्र आहे, कधी कधी ते वाचत जा. शेअर्स करता किंवा म्युच्युअल फंड करता नको, पण जी भारताच्या ज्या आर्थिक न्यूज असतात त्याच्याकरता, ओके, जी प्रगती होते त्याच्याकरता, केवळ त्याच्याकरता. बाकी शेअर्स वगैरे बातमी पडू नका, तो विषय वेगळा होईल. तर भारताची प्रगती वेगाने होते, त्याच्यात काही डाऊट नाहीये. भारत स्टेबल, याच्यात काही डाऊट नाहीये. परंतु जो भारताचा जो शेजार आहे तो मात्र प्रचंड अस्वस्थ आहे. पाकिस्तानविषयी आपण नंतर सेपरेटली बोलू, परंतु आपण बांगलादेशविषयी आपण आता बोलतोच आहे. म्यानमारमध्ये अत्यंत अस्वस्थ देश, अर्ध्या म्यानमारवरती त्यांचं म्हणजे म्यानमार सरकारचं म्हणजे कंट्रोल नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्या ईशान्य भारतावरती होतो. आणि तुम्हाला कल्पना असेल की मिझोराममध्ये अनेक त्या साईडची जे मिझोज आहेत जवळजवळ 40-50 हजार ज्यांनी म्हणजे ते भारतामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. ठीक आहे ना. आणि भारत सरकार त्यांना बेकायदेशीर समजतं, परंतु ते आहेत. याच्याशिवाय आपण नेपाळचा विचार केला तर नेपाळमध्ये जे ओली सरकार आलेलं आहे ते भारत विरोधात आहे, याच्याविषयी कोणाच्या मनात काहीही डाऊट नको. ओके, ठीक आहे. मग मालदीवमध्ये मुइझू जे आहेत ते किती भारत विरोधात होते याची आपल्याला कल्पना आहे. आत्ताच आपले जे परराष्ट्र मंत्री जयशंकर काल परवाच तिथे होते आणि त्यांनी पुन्हा 5-6 करार केलेले आहेत. त्याला चुस्कारणे आपला भाग आहे. प्रॉब्लेम काय होतो की आपला जे शेजार आहे, आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये चीननी प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी केली आहे. होतं काय, आपण या सगळ्या शेजारी राष्ट्रांना आर्थिक मदत करतो, परंतु आपण जर समजा 10 कोटी मदत करत असू समजा मालदीवला, तर चीन त्याच्या 10 पटींनी जास्त मदत ही त्या राष्ट्रांना करतं. कारण चीनची आर्थिक शक्ती ही आपल्यापेक्षा 4.5 पटींनी जास्त मोठी आहे. म्हणजे आपण कितीही मदत केली तर त्याच्या 10 पटींनी जास्त मदत ते करतात. तर प्रश्न असा आहे, तर जो 10 पटींनी जास्त मदत करतो तो नेपाळ त्यांच्या बाजूने जाईल की भारताच्या बाजूने येईल? तर सरळ आहे की जिथे जास्त पैसे मिळतात त्या बाजूने जातो. तर नेपाळमध्ये तोच प्रॉब्लेम आहे, बांगलादेशमध्ये तोच प्रॉब्लेम आहे, श्रीलंकेमध्ये तोच प्रॉब्लेम आहे, मालदीवमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. तर म्हणून आपल्याला आपला आर्थिक व्यवस्थेचा जो वेग आहे तो वाढवायला पाहिजे, परंतु त्याला अजून एक वेळ लागेल. वेग तर नक्कीच वाढतात, काय डाऊट नाही आहे, परंतु थोडा वेळ लागेल. आणि याच्याशिवाय आपल्याला इतर वेस्टर्न राष्ट्रांची मदत घेऊन जी वेस्टर्न मदत आहे ती चीनपेक्षा जास्त ठेवण्याचा मदत आपल्याला प्रयत्न हा करावा लागेल. मग त्यामध्ये युरोप आलं की अमेरिका आलं की इतर म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ज्याला आपण डेमोक्रॅटिक कंट्रीज म्हणतो, त्यांची मदत घेऊन ते आपण जर ती मदत वाढवू शकलो तर एक तो फायदा होईल. तर शेजारी राष्ट्र अस्वस्थ आहे, त्याच्यात काय डाऊट नाही, त्याचं लक्ष असायलाच पाहिजे. आणि याच्याशिवाय काय होतं की त्यांची जी प्रॉब्लेम्स असतात त्याचा ओव्हरफ्लो हा आपल्यावरती हा होत असतो. तर म्हणून आपल्याला आपल्या ज्या सीमा आहेत या सीमा सुरक्षित कराव्या लागतील. आणि आज होतं काय की आज भारताच्या ज्या जमिनी सीमा आहेत त्या जवळजवळ 16,500 किलोमीटर आहेत. जमिनी सीमा 4,500 किलोमीटरची सीमा बांगलादेशला लागलेली आहे, एक 4,000 किलोमीटरची सीमा चीनला लागलेली आहे, एक 3,000 किलोमीटरची सीमा पाकिस्तानला लागलेली आहे, एक 700-800 किलोमीटरची सीमा भूतान आणि नेपाळला लागलेली आहे. तर या सीमा सुरक्षित कराव्या लागते, कारण या सीमामधून स्मगलिंग होतं, सीमेमधून बेकायदेशीर व्यापार होतो, सीमेमधून नार्कोटिक्स म्हणजे अफगाणच्या चरस पाठवला जातो, खोट्या नोटा पाठवल्या जातात. आणि जशा या जमिनी सीमा आहेत तशाच प्रकारे आपल्याकडे जवळजवळ 15,000+ किलोमीटरच्या समुद्री सीमा आहेत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आणि 2 द्वीपसमूह पण आपल्याकडे आहेत, अंदमान निकोबार आयलँड्स आणि लक्षद्वीप आणि निकोबार आयलँड्स. तर आपल्या
जर नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर अरबी समुद्रामधून आपण 10,000 कोटी रुपयाचे ड्रग्स आपण पकडलेले आहेत आणि जे ड्रग्स आपण पकडतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने ड्रग्ज हे आत आलेले असतात. पंजाब सीमेविषयी आपण बोलायचं म्हटलं तर 280हून जास्त ड्रोन्स पाकिस्ताननी भारतामध्ये पाठवले असं BSFचा रिपोर्ट आहे. BSF त्या सीमेचं रक्षण तिथे करतं आणि प्रत्येक ड्रोनची क्षमता 15-16 किलोग्राम एवढी आहे. गणित चांगलं असेल तर 16 किलोला तुम्ही 288 गुणा एवढे किलो ड्रग्स तुमच्या भारतामध्ये आलेले आहेत. आणि आज पंजाबमध्ये 50% युवक जे आहेत हे ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. आणि उडता पंजाब तर वेगळ्या विषयावर, पण तो उडता महाराष्ट्र किंवा उडता पुणे किंवा उडता मुंबई हा विषयावर तुम्ही जास्त फोकस करावं. आज प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग्स हे उच्चभ्रू समाजामध्ये वापरले जातात आणि अतिशय इझिली ड्रग्स हे भारताच्या शहरामध्ये मिळतात. हे दुर्दैव आहे. ड्रग्सच्या विरुद्ध एक ऑल आउट वॉर व्हायला पाहिजे, कारण एखादा मुलगा जर ड्रग ॲडिक्ट झाला तर त्याला तिथून बाहेर काढणं हे सोपं नसतं. सर, प्रत्येक आर्मीची किंवा प्रत्येक देशाच्या आर्मीची एक पॉलिसी असते. आता तुम्हाला जास्त माहिती, माझं काही चुकलं तर मला तुम्ही करेक्ट करा. भारताची पॉलिसी अशी आहे की जर कोणी अटॅक केला तर आम्ही डिफेन्स करू. पण तुम्हाला असं वाटतं का आत्ता जी आजूबाजूला स्थिती आहे एक ॲग्रेसिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने, की ही जसं तुम्ही म्हणलात की कोणाचं लक्ष नाही आपल्याकडे तेवढं, जसं अमेरिकेच्या आपण प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही आहोत, तर मग ही चांगली वेळ असू शकते की जे बांगलादेश सोबत 71 मध्ये झालं होतं की आपण चांगल्या फेथमध्ये त्यांना सरेंडर झाल्यानंतर त्यांना तरी पण तो देश चालू दिला. बांगलादेश त्याच्यानंतर तर झाला. मग ही आत्ता चांगली वेळ आहे की तो परत भारतामध्ये भाग घेऊ शकतो आणि पुढच्या काही वर्षांमध्ये परत पाकिस्तान भारतामध्ये येऊ शकतो. तर थोडा ॲग्रेसिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने हे घडू शकतं, तर असं तुम्हाला वाटतं? असं आहे, तुमचा प्रश्न आहे की बांगलादेशला आपण भारतामध्ये सामील करू शकतो का मिलिटरी ॲक्शन घेऊन, किंवा पाकिस्तान, समजा पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर हा अनेकांच्या मनात प्रश्न येतो की त्याला आपण भारतात सामील करायचं आहे का. ठीक आहे ना. तर असं आहे की मिलिटरीनी त्याचे 2 ॲस्पेक्ट्स आहेत, मिलिटरी ॲस्पेक्ट्स आणि पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स. मिलिटरीनी जसं मी सैन्य बघितलं तर त्याचं सैन्य बांगलादेशचं कमी आहे. ठीक आहे. तर ते मिलिटरी अनेक गोष्टी होऊ शकतात. परंतु आज होतं काय की जर तुम्ही बांगलादेशवरती हल्ला केला समजा, तर नुसतं तुमची लढाई ही बांगलादेशच्या सैन्याबरोबर नसेल, त्यांना पाकिस्तान मदत करेलच, परंतु त्यांना चीन मदत करेल. म्हणजे जिथे जिथे भारत काहीही करायचा प्रयत्न करेल तिथे चीन 100% मध्ये उतरेल. तर म्हणजे ते एक महायुद्धाची परिस्थिती अशी निर्माण होईल. ठीक आहे. तर महायुद्धाच्या परिस्थितीला तुम्ही तयार आहात का, तर त्याचं उत्तर आहे नाही, त्याच्यावर भानगडीत पडू नये. म्हणजे आता इव्हन चीन सारखी राष्ट्र किंवा अमेरिकेसारखी राष्ट्र जी आहे ही कुठल्याही सरकारला, जे त्यांच्या विरोधातलं सरकार आहे, ज्यांना त्यांच्या बाजूने आणायचं आहे, तर ते त्यांना युद्धाचा म्हणजे वापर करून त्यांना आपल्या बाजूला आणत नाहीयेत. ओके. म्हणजे इन्क्लुडिंग आफ्रिकेतली लहान लहान राष्ट्र जिथे सैन्यच नाही, जिथे फार तर 1-2 हजार दहशतवादी असतील किंवा सोमालियासारखं राष्ट्र तिथे सैन्यच नाहीये, तर ते 100 तिथे समजा 2,000-3,000 फार तर बंदूकधारी असतील. त्यांची काय कपॅसिटी काहीच नाही जवळजवळ, आफ्रिकेत तर खास तर. ठीक आहे. किंवा मिडल ईस्टची लहान लहान राष्ट्र, तर त्यांना तुम्ही आरामात आणू शकता. पण तिथे पण त्या भानगडीत ते पण पडत नाही, चीन पण पडत नाही. बरोबर की नाही, सेपरेट प्रश्न आहे. कारण त्यांना वाटतं की तिथे अडकलं होईल काय. आपण सोमालियामध्ये गेलो, अमेरिका तिथे गेलं, तर तिथे अडकवण्याकरता अमेरिकेला मग चीन त्याच्या दुसऱ्या पक्षाला मदत करेल. म्हणजे हे प्रॉक्सी वॉर सुरू होईल आणि मग 2 विरोधी गट, एका बाजूला समजा अमेरिका आणि मित्रराष्ट्र, दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया, आणि पाहता तुम्हाला इराण ऍड करतायत. म्हणजे या सगळ्या लहान लहान देशात सुद्धा जिथे सैन्य नाही, जिथे त्यांची काही क्षमता नाही, तिथे हा प्रॉब्लेम, म्हणजे तिथे एक महायुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून सध्या जी परिस्थिती वापरली जाते, चीन एक जगामध्ये चीनचं एक मल्टी डोमेन युद्ध सुरू आहे, ज्याला ग्रे झोन वॉर म्हटलं जातं, ज्याला हायब्रिड वॉर म्हटलं जातं, ज्याला अनरिस्ट्रिक्टेड वॉर म्हटलं जातं, त्याला मल्टी डोमेन वॉर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने चीन जगाशी लढतोय. तर त्याच्यामधली त्यांची एक लढण्याची पद्धत आहे रिजिम चेंज. ओके. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला पक्ष नंबर 1 जास्त सोयीस्कर आहे, त्यांना मदत करायची आणि जो पक्ष तुमच्या विरोधात आहे त्यांचा पराभव करायचा. आणि हे भारतात होतं आहे की नाही
होतं आहे काही प्रमाणामध्ये. विषय थोडा सेन्सिटिव्ह होईल, परंतु मी तुम्हाला काही गोष्टी कोट करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते, त्यांनी म्हटलं होतं की चीननी अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला होता. ऋषी सुनाकनी म्हटलेलं आहे चीननी आमच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला होता. हस्तक्षेपचा अर्थ काय की विरोधी पक्षांना मदत करणं, एखाद्याला हे करणं. आता कोण म्हणताय? ऋषी सुनाक म्हणजे हे होते म्हणजे युरोपियन राष्ट्र, प्रगत राष्ट्र म्हणतात. आणि आज युरोपमधली सगळी राष्ट्र म्हणतात की रशिया इंटरव्हेन्शन करतं, हे करतं. तर पॉलिटिकल इंटरव्हेन्शन, आपल्या बाजूने असलेल्या राजकीय पक्षांना मदत करणं, आपल्या बाजूने असलेल्या NGOजना मदत करणं, आपल्या बाजूने असलेल्या ॲक्टिव्हिस्टना मदत करणं, ही युद्धाची एक नवीन पद्धती आहे. हा एक विषय वेगळाच आहे. आणि आज NGOज तुमचं जे जास्त नुकसान करू शकतात तेवढं नुकसान युद्ध हे करू शकत नाही, लक्षात असावं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्याकडे अनेक NGOज आहेत. 3 प्रकारचे NGOज आपल्याकडे आहेत. एक तर आहे जिहादी प्रवृत्तीच्या, त्यांना उलटीच कामं करायची आणि त्या मध्ये मध्ये पकडल्या जातात. तुम्हाला कल्पना आहे त्याच्याविषयी की ISISचा पकडला गेला, याचा पकडला गेला तो. दुसरं आहे लेफ्टिस्टवाले, की काहीतरी काम करून त्यांना प्रगती तुमची थांबवायची आहे. तिसरी आहे IT डेव्हलपमेंट, की आम्ही धरण बांधू देणार नाही, आम्ही रस्ता बांधू देणार नाही. आता एक नवीन एक बंदर डेव्हलप करायचं आहे भारत सरकारला कोकणच्या किनाऱ्यावरती पालघरला, ठीक आहे ना. ते जगातलं, ते एक एशियामधलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट होईल. ओके. ते खूप चांगली जागा आहे, ते होऊ देणारच नाही. नाणेरमध्ये तिथे हे प्रकल्प होऊ देणार नाही. सौदी अरेबियाला नाणेरमध्ये जगातलं सर्वात मोठं रिफायनरी निर्माण करायची होती, जगातली सर्वात मोठी. तर लोकांना वाटायला सौदी अरेबिया तिथे आंबे आवडतात म्हणून तिकडे यायला लागलो. आंब्याचा आणि रिफायनरीचा काही संबंध नव्हता, किंवा काजूचे 2 पाकिटं स्वस्त मिळतात 2 रुपये किलो, तो संबंध नव्हता. सौदी अरेबियाला तिथे यायचं होतं कारण सौदी अरेबियाच्या रिफायनरीजवरती इराण हल्ला करतं. आणि जर तुम्ही सौदी अरेबियाचा जर नकाशा बघितला तर त्यांचं सगळं तेल जे आहे, एक अरुंद जी समुद्रधुनी आहे, गल्फ ऑफ होर्मुझ, तिथनं येतं आणि तिथे त्याचा हल्ला होतो. म्हणून त्यांना त्या समुद्रधुनीमध्ये अडकण्यापेक्षा त्यांना ओपन समुद्रामध्ये यायचं होतं. जो भारत आहे की आपण ओपन समुद्रामध्ये, आपल्याजवळ समुद्रधुनी नाहीये, आणि त्या दृष्टीने त्यांना नाणेर किंवा या गोष्टी सोयीस्कर होत्या. पण आपण आपल्या पायावरती कुऱ्हाडी मारून ते होऊ दिलं नाही. तर तिथे नाणेरमध्ये प्रकल्प झाला असता तर कोकणातल्या कुठल्याही माणसाला बाहेर जायची गरज नव्हती. उलटे कोकणामध्ये कारण 2-3 लाख डायरेक्टली जॉब निर्माण झाले असते आणि 10-15 लाख हे इनडायरेक्ट जॉब क्रिएट झाले असते. पण आपण आपल्या पायावरती कुऱ्हाड मारलेली. तर या ज्या अँटी डेव्हलपमेंटच्या या गोष्टी आहेत, याने नुकसानही जास्त होतं. शेतकरी आंदोलन नावाचा प्रकार सुरू झाला. याच्यामध्ये आपण नुसतं इकॉनॉमिक टाइम्समध्ये जा, शेतकरी आंदोलनामध्ये त्यांचे 2 रस्ते दिल्लीमध्ये येणारे बंद केले होते आणि आता पुन्हा एकदा ते बंद करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपला सुप्रीम कोर्ट सांगते की नाही होताना थोडंफार करू तर चालतं तेवढं, म्हणजे असं काहीतरी सांगायचा प्रयत्न असंच पेपरमध्ये आलेलं आहे. एखाद्या शहराचे जर तुम्ही रस्ते बंद केले तर शहराला लागणारं सगळं सामान हे बाहेरनं येतं. पुण्याचं उदाहरण घ्या, तुम्हाला 5-6 रस्ते येतात. एक सातारा सांगलीकडनं येतो, एक सोलापूरकडनं येतो, एक मुंबईकडनं येतो, एक नाशिककडनं येतो, एक अजून कुठनं तरी येतो. एक रस्ता बंद झाला, तुम्ही कुठल्याही टोल बूथवरून उभे राहा, हजारो ट्रक्स हे पुण्यामध्ये प्रवेश करतात, पुण्याच्या बाहेर जातात, हजारो. ठीक आहे. आणि जर शहराला लागणारं भाजीपाला, शहराला लागणारं दूध, शहराला लागणारं अन्नधान्य सगळं येत असतं, जात असतं. आणि जर तुम्ही ते थांबवलं तर 10% तुमची हे किंमत ही वाढायला लागते. तर 4 ते 5 हजार कोटी रुपयाचं रोज नुकसान होत होतं दिल्ली किंवा नॅशनल कॅपिटल रिजनचं, कारण शेतकऱ्यांनी 2 रस्ते अडवून ठेवलेले होते. आणि तोच प्रकार इकडे पण होतो. ज्या वेळेला इथले रस्ते अडवले जातात तर आपलं केवढं नुकसान होतं. म्हणजे उत्सवामुळे म्हणा किंवा ह्याच्यामुळे म्हणा, काय होतं, लोकांना लांबून द्यावं लागतं, ट्रॅफिक जाम होतो. म्हणजे जे म्हाताऱ्या माणसांना मेडिकलला जाता येत नाही, मुलांच्या शाळा बंद पडतात, म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी ती बरबाद केली जाते वगैरे वगैरे. तर अशा प्रकारच्या NGOजना हे परकीय देश मदत करतात. आणि तुम्हाला मी 2 उदाहरण चीनविषयी देऊ इच्छितो, की एक वेदांत नावाची कंपनी होती, त्यांचा कॉपर शुद्ध करण्याचा कारखाना
हा चेन्नई मद्रासमध्ये होता. तर तिथली एक NGO हायकोर्टमध्ये गेली. त्यांनी म्हटलं की याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंय, तर बंद करा. हायकोर्टने निर्णय दिला की ह्या कारखाना तुम्ही बंद करा, पर्यावरणाचं नुकसान होतंय. तर त्यानंतर कॉपरचा वापर करणं बंद झाला का? नाही. कॉपर रिप्लेस होऊ शकत नाही. कॉपरला काही रिप्लेसमेंट असती तर सांगता आलं असतं की कॉपरच्या ऐवजी सोनं वापरा, चांदी वापरा, अल्युमिनियम वापरा, काहीतरी वापरा. ठीक आहे ना. ते तुम्ही तो कारखाना बंद केला आणि कॉपरशी आपण आयात सुरू केली. कुठनं? तर चीनमधून. मग नंतर लक्षात आलं की त्या NGOला चीननी मदत केली होती. ठीक आहे ना. आणि अशा प्रकारे चीन प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक घुसखोरी करतं, पण तो एक वेगळाच विषय होईल. त्यांचा मुख्य उद्देश असतो की तुमच्या आर्थिक प्रगतीचा जो वेग आहे हा कमी करायचा, ज्याच्यामुळे तुम्ही चीनला प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येऊ देणार नाही. आणि त्याकरता ते पाकिस्तानला प्रॉक्सी म्हणून वापरतात. तर थोडंफार रक्त पण सांडायला पाहिजे, किंवा नुसतं टेक्नॉलॉजी वॉर करून चालत नाही. ठीक आहे. तर त्याकरता पाकिस्तानचा वापर ते प्रॉक्सी म्हणून करतात. तर म्हणून हे जे पाकिस्तान चीनचं जे तुझ्या विरोधात कारस्थान आहे, बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे, हे मी याला शब्द वापरतो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. हचिंग्सन नावाचा एक रायटर होता, त्यांनी शब्द वापरला होता क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन, की दोन सिव्हिलायझेशनच्या विरोधात ते लढतात एकमेकाच्या विरोधात. आणि त्याचा अंत कसा होईल? तर अंत एक सिव्हिलायझेशन डिस्ट्रॉय होईल, हे त्यांनी म्हटलं होतं. आपण आशा करूया की आपण जिवंत राहू आणि आपले विरोधक हे डिस्ट्रॉय होतील, अशीच आशा करूया. परंतु म्हणण्याचा अर्थ असा की हे चीन पाकिस्तानचं कारस्थान भारताच्या विरोधात आहे. बांगलादेश त्याचं एक केवळ मॅनिफेस्टेशन आहे. त्यांना हे भारतात पण ते चालूच आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर या लढाई करता आपल्याला एक अतिशय मोठ्या अशा लांब लढाई करता तयार व्हावं लागेल. आणि यामध्ये म्हणजे करायला काय पाहिजे, तर मी दोनच म्हणजे गोष्टी सांगू शकतो. एक तर सगळ्या राजकीय पक्षांना भारताच्या राष्ट्रीय हितावरती वादविवाद करणं बंद करायला पाहिजे. आणि भारताच्या सैन्याच्या मागे एकजुटीने राहायला पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टी करायला अनेक उपाययोजना असतात, त्याच्यामध्ये वाद नको. मग ते काश्मीर असो की ईशान्य भारत असो की भारत चीन सीमा असो की भारत पाकिस्तान सीमा, तो एक भाग झाला. आणि दुसरं, सगळे जे भारतीय आहेत ज्यांनी ते ज्या ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात त्यांनी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला पाहिजे आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावायला पाहिजे. नुसतं घोषणाबाजी करून उत्सव साजरे करून होणार नाही. तुम्हाला कृतीशील नागरिक बनण्याची गरज आहे. आणि त्याचा शेवटचा मेसेज असा की म्हणजे नेमकं काय, की जर विद्यार्थी असाल तर एवढं सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणा की सर्वश्रेष्ठ विद्यार्थी अर्जुनाला समजलं जातं. अर्जुनाच्या पुढे जा. जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही सर्वश्रेष्ठ शिक्षक हा द्रोणाचार्यांना समजलं जातं, की आपला द्रोणाचार्य अवॉर्ड्स असतात, तुम्हाला कल्पना असेल. तर द्रोणाचार्यांच्या पुढे जा. जर तुम्ही उद्योजक असाल तर मायक्रोसॉफ्टच्या पुढे जा. तर टेक्नॉलॉजिस्ट असाल तर गुगलच्या पुढे जा. किंवा शेवटचा विषय म्हणजे शेवटचं मला वाक्य असं म्हणता येईल की आज 3 कोटीहून जास्त भारतीय भारताच्या बाहेर आहेत. अमेरिकेमध्ये 40-50 लाख, युरोपमध्ये 40-50 लाख आणि इतर ठिकाणी. आणि आता अमेरिकेमध्ये निवडणुका होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस. निवडणुकीमध्ये एकच जिंकतील, परंतु एवढं नक्की की व्हाईट हाऊसमध्ये एक भारतीयाचा प्रवेश नक्की ठरलेला आहे. आता कमला हॅरिस ज्या भारतीय मूळ निवासी आहे, किंवा व्हान्स ज्यांची पत्नी या भारतीय आहे. आणि तेच म्हणजे आता भारतीय अमेरिकेमध्ये राज्य करतायत का? अमेरिकन काय वेडे आहेत का त्यांना आत येऊ देण्याकरता? त्यांच्यात काहीतरी आहे म्हणून त्या पुढे आल्यात ना. ऋषी सुनाक पंतप्रधान बनले, काहीतरी त्याच्यात होतं म्हणूनच ते बनलेले आहेत ना. पॉलिटिकल पॉवर म्हणजे भारतीय ज्या वेळेला मेरिटोक्रेसीची काम करतात, प्रचंड मेहनत करतात, बडबड करत नाहीत, म्हणजे फक्त काम 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 आणि हे करतात, तर ते काय करू शकतात याचं उदाहरण आहे ऋषी सोनाक. किंवा आता ज्या टॉप 600 कंपन्या आहेत, अर्ध्या लोकांचे त्याचे म्हणजे अर्धे CEO गुगलची पिचाई म्हणा किंवा मायक्रोसॉफ्टचे काय ते सत्य नाडेला म्हणा, किंवा आता ते नवीन ती याची कंपनी यायला लागली, त्याचं नाव विसरतो मी, AI ची कंपनी यायला लागलेली आहे. तर सगळे भारतीय का बरं? कारण त्या कंपन्यांना वाटतं की जे भारतीय ते डोकेबाज आहेत, त्याचा काहीतरी फायदा होता म्हणूनच ते तिथे गेले. गुगल काही पिशाईला काय गावाला म्हणून त्यांना घेत नाहीत. तर म्हणजे भारतीय काय हासिल करू शकतात याचं उदाहरण म्हणजे अनिवासी भारतीयांनी भारताच्या बाहेर गेल्यानंतर मिळवलेलं यश. मला वाटतं तेच यश भारताच्या आत रिक्रिएट करण्याची गरज आहे. जे तिथे तत्व फॉलो केली जातात, जर ती भारताच्या आत केली तर सुंदर पिचाई भारतात होतील, सत्यनारायणला भारतात होतील, कमला हॅरिस भारतात येईल, ऋषी सुनाक भारतात येतील.
सर, खूप लोक जे विरोध करत होते CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, तर आता ही जी बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे, शेकडो हजारो बांगलादेशी जे हिंदू आहेत त्यांना भारतात यायचं आता, सो अशा वेळी याचं महत्व आता वाढेल का असं तुम्हाला वाटतं? बघा, 2 कायदे होते. एक होतं CAA, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, आणि दुसरा होता NRC, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. NRC जो ऍक्ट होता तो ज्या बांगलादेशींनी घुसखोरी केली होती भारतामध्ये त्यांना शोधण्याकरता, त्याला NRC म्हटलं जातं किंवा NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. थोडक्यात काय असतं की ज्यावेळेला आपली लोकसंख्या मोजणी होते त्यावेळेला एक रजिस्टर तयार केलं जातं, त्याच्यात सगळे तुमचे डिटेल असतात ते, तर त्याप्रमाणे ते चेक करायचं. आणि तो NPR लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आसाममध्ये, आणि मला सांगायला वाईट वाटतं की तो पूर्णपणे फेल झाला. कारण की तिथे राहणारे जे हिंदू होते त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हती, आणि त्यांच्याकडे तिथे राहणारे जे बांगलादेशी होते त्यांच्याकडे सगळ्यांकडे डॉक्युमेंट होती. आणि आता सुद्धा जे बांगलादेशी, आपण जर वर्तमानपत्र वाचला तर आपल्याला असं दिसेल की दरवर्षी पोलीस हे 3-4 हजार बांगलादेशींना पकडतात, म्हणजे पूर्ण भारतामध्ये बेकायदेशीर बांगलादेशी. आणि इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा 100-150 तर पकडले नक्कीच जात असतील, जास्तच असतील एखाद्या वेळेला. मी जनरिक फिगर सांगतोय. या सगळ्यांकडे 100% डॉक्युमेंट असतात. डॉक्युमेंट म्हणजे काय, सगळ्यांकडे आधार कार्ड असतं, सगळ्यांकडे रॅशन कार्ड असतं, सगळ्यांकडे आपलं काय म्हणतात म्हणजे वोटर्स कार्ड असतं. आणि म्हणजे याच्यामध्ये विनोद की काय म्हणायचं मला समजत नाही. आता निवडणुका झाल्या, निवडणुकामध्ये आपल्या हुशार पुणेकरांनी फक्त 50% लोकांनी मतदान केलं आणि 50% केलं नाही. आणि महाराष्ट्रात पण जवळजवळ तोच प्रकार होता, 50-55% मध्ये मतदान झालं. मात्र बांगलादेशींनी 300% मतदान केलं. तुम्ही म्हणाल कसं, तर बांगलादेशींनी पुण्यामध्ये मतदान केलेलं आहे, हे वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. याच्याकडे 2-2, 3-3 वोटर्स कार्ड होती. एक वोटर्स कार्ड महाराष्ट्रातलं किंवा पुण्यातलं, एक वोटर कार्ड पश्चिम बंगालमधलं, एक UP मधलं. आपल्याकडे निवडणुका वेगवेगळ्या काळखंडात होतात, तर त्यामुळे आपल्याला तिथे जर एकाच दिवशी सगळीकडे झाल्या असत्या तर तुम्हाला असं करता आलं नसतं, ठीक आहे. परंतु निवडणुका आपल्याकडे % म्हणजे फरकारी होतात. आणि दुसरं असं की सरकारने मागच्या वर्षी एक निर्णय द्यायचा प्रयत्न केला होता की वोटर्स कार्डला लिंक करावं हे आधार कार्डशी, पण त्यांना अनेक लोकांनी विरोध केला. आमच्या काय याच्यावरती म्हणजे आमच्या काय म्हणतात राईट्सवरती हात लावतोय. कारण वोटर्स कार्डवरती आयडेंटिटी काही नाहीये, परंतु जे आधार कार्ड आहे तिथे तुम्हाला आधार कार्ड डुप्लिकेट करता येत नाही. कारण तिथे तुमचा आयरी स्कॅन आहे, तुमच्या डोळ्याचा स्कॅन आहे, तुमचा थंब इम्प्रेशन आहे, अनेक गोष्टी आहेत. तर जर आधार कार्ड आणि वोटर्स कार्ड लिंक झालं तर तुम्हाला फेक वोटर्स कार्ड बनवता येत नाही. म्हणजे समजा तुमचं नाव आहे ABC, तर पहिलं कार्ड ABC, दुसरं कार्ड CAB, तिसरं नाव BAC. म्हणजे त्याचे तुम्ही व्हेरियस परम्युटेशन कॉम्बिनेशन करा आणि तुमची ती कार्ड बनवू शकता, आणि ती बनलेली आहेत. तर म्हणून आज फक्त 50 ते 60% वोटर्स कार्ड ही म्हणजे त्याला लिंकअप झाली आधार कार्डशी. माझी सगळ्या सरकारला आणि सगळ्यांना विनंती आहे की 100% वोटर्स कार्ड हे आधार कार्डशी लिंक व्हायलाच पाहिजे, तरच आपण हे बेकायदेशीर वोटिंग थांबवू शकतो. तो हे झालं NPRचा. तुमच्या प्रश्नाची सुरुवात झाली होती यांनी आपल्या म्हणजे CAAच्या संदर्भामध्ये. CAA हा फक्त 3 देशाकरता लागू होता, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश. म्हणजे तिथे जे हिंदू होते त्या हिंदूंवरती प्रचंड अत्याचार झाले. समजा अफगाणिस्तानमध्ये 3-4% होते. पेशव्यांच्या वेळेला तिथे आपण सगळं पोचलो होतो, अटकेच्या पार वगैरे, तर ते काही जण तिथे राहिले, पानिपतच्या पोस्ट हे वगैरे, ठीक आहे ना. आणि ज्यावेळेला अखंड भारत होता त्यावेळेला अनेक जण तिकडे व्यापाराकरता जायचे वगैरे वगैरे. तर आणि तसंच पाकिस्तानमध्ये होतं. तर आता तिथल्या हिंदूंवरती जे आपण ज्याला हिंदू हा शब्द वापरतो तर त्यामध्ये हिंदू पण सामील आहेत, बुद्ध पण सामील आहेत, जैन पण सामील आहेत, ख्रिश्चन पण सामील आहेत. म्हणजे हिंदू एक ब्रॉड जनरिक टर्म झाली. अर्थात 95% हिंदूच आहेत आणि बाकी 5% इतर अल्पसंख्याक, बुद्ध, जैन, ख्रिश्चन आणि इतर म्हणजे किंवा इतर जाती जमाती ज्या वनवासी असतात तशा म्हणजे. तर त्याच्यावरती प्रचंड अत्याचार झाले. तर आता म्हणून हा CAAचा ऍक्ट आणला होता आणि ते 2014 पर्यंतचा होता. 2014च्या आधी जे लोक ज्यांनी भारतात प्रवेश केला होता त्यांच्याकरता होता, ठीक आहे ना, की त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जावं, कारण ते भारतामध्ये आले कारण त्यांच्यावरती अत्याचार झाले.
बर. तर जे भारतामध्ये आले त्यांची संख्या फारशी नाही आहे, मला एक्झॅक्ट आकडेवारी सांगता येणार नाही, पण 1-1.5-2 लाखाहून जास्त नाही आहेत. ठीक आहे ना. तर 2 लाख लोकांकरता तुम्ही कसले वादविवाद करत बसला होता. पण हे म्हणजे आपले हे जे स्युडो सेक्युलर्स म्हणा किंवा हे सगळं अति हुशार लोक म्हणा, त्यांनी असा निर्माण हे केला की यामुळे इथल्या मुसलमानांचं मत काढलं जाईल. इथल्या मुसलमानांशी याचा काहीही संबंध नव्हता. त्याचा संबंध फक्त 3 देशामधून भारतामध्ये आलेल्या हिंदूंशी होता, ज्यांची संख्या 1-1.5 लाखावर जास्त नसेल. एक्झॅक्ट शोधावी लागेल, ती मिळेल तुम्हाला, पण फारच कमी होती. ओके. तर दुसरी आता तर अफगाणिस्तानात हिंदू कोण शिल्लक राहिलेच नाहीये, तिथे हे नाहीये. परंतु अजून सुद्धा 1% किंवा 1.5% हिंदू हे पाकिस्तानमध्ये शिल्लक आहे सध्याच्या, आणि 8% हे तिकडे शिल्लक आहे. आणि असं मानलं जातं की हे जे अत्याचार चालू आहेत याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5-6 वर्षामध्ये 2030च्या आधी हे उरलेले हिंदू या तर तिथे मारले जातील, या तर ते धर्म परिवर्तन करतील, या ते भारतात पळून येतील. आपण जर मागच्या वेळेची आकडेवारी बघितली तर समजा म्हणजे जे काय म्हणतात त्याला 24%वरनं जे 8%वरची लोकसंख्या आली, तर त्याच्यामध्ये जे हिंदू भारतामध्ये आले त्यांची लोकसंख्या 50-60 लाखावर सुद्धा जास्त नाहीये. ओके. कमीच असेल. म्हणजे जे बांगलादेशी मुसलमान जे आले ते जवळ 5 कोटीहून जास्त आहेत. बर. परंतु जे बांगलादेशी हिंदू आहेत ते 50-60 लाख सुद्धा नाही आहेत. बर. ठीक आहे ना. तर आणि पाकिस्तानमध्ये तर म्हणजे संख्या ती काय हजारामध्ये असू शकेल म्हणजे ती. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे सीए हे त्या लोक ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांच्याकरता होतं, आणि ते व्हायलाच पाहिजे होतं. पण मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये लोक गेले, सगळे वकील मंडळी की जे अतिशय काही लोक अतिशय अत्यंत देशद्रोही आहेत त्यांनी हे केलं आणि ते त्या कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलं. पण मला असं वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये 2014मध्ये आपण ज्या थांबवलं तिथे थांबायला नको. आता हे आपण कंटिन्युअस ठेवायला पाहिजे, कारण आता ही लोक येतील पुढच्या 5-6 वर्षामध्ये. म्हणजे मी जे भाकीत करतो किंवा जे मी सांगायचा प्रयत्न करतो चुकीचं ठरावं अशी माझी इच्छा आहे. कारण कुठल्याही तज्ञाला वाटतं की आपण जे सांगितलं ते खरं झालं तर तुम्ही सांगा की बघा तुम्हाला मी 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं. परंतु ही काही मोठी अभिमानाने सांगण्याचं काही मोठं हे नाही येते. तर चुकीचं ठरावं अशी माझी इच्छा आहे. परंतु तसं होणार नाही. स्टॅटिस्टिकली हे सगळे लोक पुढच्या 5-6 वर्षामध्ये भारतामध्ये येतील, याच्यात कोणाच्या मनावर शंका नको. तर सीएचा कायदा तो 2014 पर्यंत होता, तो पण वाढवायला पाहिजे, आणि जे येतील त्यांना भारताचं नागरिकत्व हे द्यायलाच पाहिजे, याच्याविषयी कोणाच्या शंका नको. बर. बहुतेक कालपर्यंत तरी अजून काय आलेलं नव्हतं स्टेटमेंट की नक्की काय आपण पावलं उचलतोय तिथल्या हिंदूंविषयी. आतापर्यंत काय आलंय? आता आपण पॉडकास्ट रेकॉर्ड करतो. असं आहे, बांगलादेशपर्यंत हिंदूंचं आपण रक्षण कसं करायचं, तर म्हणजे आपल्याला म्हणजे नुसते स्टेटमेंट जाहीर करण्याशिवाय किंवा इशारे देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच उपाय नाही. म्हणजे आपण काही फिजिकल इंटरव्हेन्शन काही करू शकत नाही. हिंदूंचं रक्षण करा प्लीज, एवढंच फक्त म्हणणं आपल्या हातात आहे. आताच काल परवाच यांची एक हे झाली होती, म्हणजे न्यूज कॉन्फरन्स झाली होती युनूस यांची, की जे सध्या त्याचे पंतप्रधान आहेत. त्यांनी म्हटलं होतं की मी हिंदूंचं रक्षण करीन, त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांचे जे अल्पसंख्याक मंत्री आहेत त्यांनी असं पण म्हटलं की आम्ही सॉरी आहोत की आम्ही हिंदूंचं रक्षण करू शकलो नाही, परंतु यामध्ये जबाबदार जे आहेत ते सगळे जमात इस्लामी आणि हे सगळे उग्रवादी आहेत. तर त्यांची स्टेटमेंट्स ही पॉझिटिव्ह आहेत. ते म्हणतात की आम्ही रक्षण करू, ठीक आहे, परंतु आश्वासन देणं आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करणे 2 वेगळे मुद्दे असतात. तर अजून सुद्धा हिंदूंवरती ही गडबड चालूच आहे. याचं हिंदूंवरती ते का त्यांचा राग आहे आपल्याला कळायला पाहिजे. याचं मुख्य कारण 2-3 मुख्य कारणं आहेत. की एकचं कारण असं आहे की बांगलादेश हा अतिशय घनदाट लोकवस्ती असलेला देश आहे. जगातला सर्वात घनदाट लोकवस्ती ही बांगलादेशमध्ये आहे, प्रचंड. आणि घनदाट लोकवस्ती एवढंच नाही तर ज्यावेळेला पावसाळा येतो जो 4-5 महिने वर्षातला असतो, तर त्यावेळेला 20-25% बांगलादेश हा पाण्याखालती जातो. पुन्हा रिपीट करतो, तुम्ही त्या बांगलादेशच्या नद्या बघाल, मेघना नदी, ब्रह्मपुत्रा नदी किंवा गंगा नदी, तर त्याच्या आजूबाजूचा इलाका जिथे त्यांच्या बाउंड्री तिथून तुम्ही 25-30 किलोमीटर हे पाण्याखालती जातं. म्हणजे तिथे माणसं जमिनीवरती राहत, त्या भागात ते लोक बोटीत राहतात. जसं पाण्याची लेवल बोटवरती येते आणि ते बोटीला बांधलं असतं कशाला, कुठेतरी झाडाला. जास्त प्रवाह आला तर बोट वाहून जाईल. तर मी तिथे जमिनीचा मोठा प्रेशर आहे. एक तर ज्या भागात नद्या आहेत त्या भागात, आणि दुसरा तिथे एक खालती जो भाग आहे त्याला म्हणतात सुंदरलान.
हा. सुंदरबन हा एक त्रिभुज प्रदेश आहे जिथे ब्रह्मपुत्रा गंगा या मिळतात आणि त्याला सुंदरबन असं म्हटलं जातं. आणि सुंदरबनचा 33% सुंदरबन हे भारतामध्ये आहे, भारताच्या पश्चिम बंगालमध्ये, आणि एक 66% जे आहे ते बांगलादेशमध्ये. तर ही सगळी छोटी छोटी आयलंड्स आहेत, तिथे नद्यांचे छोटे छोटी पात्र आहेत, तिथे येऊन मिळतात. आणि तिथे हाय टाईड आली, हाय टाईड म्हणजे त्यावेळी भरती आली की त्याच्यातला काही भाग पाण्याखाली जातो. ओके. काही म्हणजे काही तिथली जी छोटी छोटी आयलंड्स आहेत, 200-300 जास्त आयलंड्स असतील, की हाय टाईडमध्ये ती पाण्याखाली जातात, लो टाईडमध्ये ती वरती येतात. ठीक आहे ना. आणि असं मानलं जातं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याची लेवल वाढणार आहे आणि जवळजवळ अर्ध्याहून जास्त जो म्हणजे हा त्रिभुज भाग आहे तिथे वॉटर लेवल तशी पहिलेच फार वरती आहे, ते पाण्याखाली जाईल. अरे बाप. मग काय होईल तर तिथे जवळजवळ 2 कोटी लोक राहतात. बाप. त्यांनी कुठे यावं, तर एकच तुम्हाला चान्स ते उत्तर देण्याचं की ते म्हणजे भारतामध्ये. त्याच्यात काही डाऊटच नाहीये. म्हणजे हिंदू तर येतील पण हे पण लोक येतील आणि याला कारण असतं ग्लोबल वॉर्मिंगचं राहील. तर याच्यामुळे आपल्याला हा CA ऍक्ट, आपला NRC ऍक्ट, आपला NPR ऍक्ट याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागेल. आणि हे जे लोकसंख्येचं जे आक्रमण आहे हे अतिशय भयंकर आहे आणि त्यांनी भारतामध्ये काय केलंय हा एक वेगळा विषय होईल. तुमच्यावरती माझं पुस्तक असं. ओके. मला तुम्हाला एक थोडं पॉलिटिकली विचारावं असं वाटेल की आपले जे पंतप्रधान आहेत त्यांची ही टर्म जी आहे ही म्हणजे यामध्ये त्यांना बहुमत नव्हतं, त्यामुळे अलायन्स प्रमाणे आता हे सरकार बनलेलं आहे. याच्या आधी ज्या 2 टर्म होत्या त्यावेळी बहुमत असल्यामुळे सगळा त्यांचाच कंट्रोल होता, त्यांच्या सरकारचा कंट्रोल होता. आणि त्यावेळी ऑपरेशन्स जे झाले, एकतर आपलं उरीचं आपण जे म्हणतो सर्जिकल स्ट्राईक झाला, एक एअर स्ट्राईक झाला. पण आता जी एक परिस्थिती निर्माण होते तर हा खरंच टेस्टिंग पिरियड असेल एस्पेशली या सरकारसाठी आणि त्यांच्या फॉरेन पॉलिसीसाठी. नक्कीच. आता आपण आज विषय म्हणजे डिस्कस केलाय तो बांगलादेशचा, परंतु याच काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर जो काश्मीरचा भाग आहे, साऊथ ऑफ पीर पंजाब म्हणजे जम्मू उधमपूरचा भाग, जिथे पुंछ, राजौरी, सुरनकोट हा भाग सगळा येतो, तर तिकडे दहशतवादी हिंसाचार वाढलेला आहे. आणि ट्रेडिशनली दहशतवादी हिंसाचार हा काश्मीर खोऱ्यामध्ये व्हायचा आणि दहशतवाद तिथे होता. आणि या पुंछ राजौरी भागात जिथे मी पण सर्व्हिस केली, जिथे मला अनेक अवॉर्ड्स मिळाली होती, तर त्या भागामधला हिंसाचार गेले 15 वर्ष हा त्याचं कंबंड मोडलेलं होतं. ठीक आहे. तर तिथे नव्हता, परंतु आता तो अचानक वाढलाय. आणि जे हल्ले झाले आता गेल्या 4-5 महिन्यामध्ये हे सगळे सैन्यावरती झाले. आता पहिले जे हल्ले व्हायचे ते सॉफ्ट टार्गेट्सवरती काश्मीर खोऱ्यामध्ये व्हायचे. सॉफ्ट टार्गेट म्हणजे बायका, मुलं, मग तिथे आलेले मायग्रंट्स, तिथे आलेले शिक्षक, टुरिस्ट वगैरे. परंतु आता जे हल्ले साऊथ ऑफ पीर पंजाब झालेले आहेत ते सैन्यावरती झालेले आहेत. तर याचं कारण असं की पाकिस्तानला असं वाटतंय की काश्मीर म्हणजे तिथे पाकिस्तान हिंसाचार वाढवतोय. याला अनेक कारणं आहेत. नंबर एक मुख्य कारण आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तानला चीनची मदत आणि पाकिस्तानला काश्मीर मुद्दा हा नेहमीच वरती ठेवायचा आहे. तर त्याच्यामुळे हिंसाचार जरी थोडा वेळ जरी कमी झाला तर तो कायमचा कधीच थांबणार नाही, जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश सध्याच्या जॉग्राफिकल आउटलेमध्ये आहे तोपर्यंत कधी थांबणारच नाही. तो म्हणजे कमी जास्त होतच राहील, कधी कमी कधी जास्त अशा प्रकारे होत राहील. आणि दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारला की आता हिंसाचार का वाढला, तर या भागामध्ये काही सैन्य होतं ते आपण तिथनं काढलं होतं, त्यांना पाठवलं होतं. पण भारतची सीमेवरती जिथे सैन्याची जास्त गरज होती, कारण सैन्याची संख्या वाढवायची नाही असं सरकारचं धोरण आहे, कारण पैसे लागतात वगैरे, बजेट वाढवावं लागतं. म्हणून त्यांनी हे जे सैन्य काश्मीरच्या डोडा भागामध्ये होते, तिथे डोडा किश्तवाड़ या भागात ते काढून त्याला पाठवलं कुठे, तर लडाख सीमेवरती. तर तिथे एक पोकळी निर्माण झाली आणि या पोकळीमध्ये ही जी घुसखोरी झालेली आहे इंटरनॅशनल बॉर्डरच्या बाजूनी ती तिथे आलेली आहे. तिथे 40-50-60 दहशतवादी असतील की जे स्पेशल फोर्सेसचे असतील किंवा हे असतील तसे आहेत ते, म्हणजे अतिशय कडवे, अतिशय वेल ट्रेंड, अतिशय चांगली वेपन्स, ट्रिमेंडस टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या विरुद्ध आपण आता कारवाई जी करतोय ती डिफेन्सिव्ह कारवाई करतोय, म्हणजे सीमेवरती त्यांना थांबवणं किंवा आत दहशतवादी विरोधी अभियान करून त्यांना हे करणं. पण त्याकरता माहिती मिळायला पाहिजे, इंटेलिजन्स मिळायला पाहिजे की या ठिकाणी ते लपलेले आहेत वगैरे, की जे लोक करणं इतकं सोपं नाही येते. मिळाले की हल्ला केला जातो पण ते सोपं नाही येते. तर या वेळेला या सगळ्या डिफेन्सिव्ह कारवाया झाल्या.
तर आपण ऑफेन्सिव्ह कारवाई करू शकतो का? हा. सर्जिकल स्ट्राईक नंबर 3, ठीक आहे, तो आपण क्षेपणास्त्रांचा वापर करून स्ट्राईक करू शकतो का? आपण तोफांचा वापर करून स्ट्राईक करू शकतो का? आपण पुन्हा एकदा स्पेशल फोर्सेसचा स्ट्राईक करू शकतो का? आपण एअरफोर्सचा वापर करून पुन्हा स्ट्राईक करू शकतो का? आपण नेव्हीचा वापर करून पुन्हा स्ट्राईक करू शकतो का? ऑप्शन्स अनेक आहेत आणि प्रत्येक ऑप्शनचे काही फायदे असतात, काही नुकसान असतं, एस्केलेशन होऊ शकतं, वाढू शकतं वगैरे. तर त्याला असं एक राईट अँड रॉंग असं काही आन्सर नसतं. परंतु ते करण्याकरता तुम्हाला एक अतिशय मजबूत सरकार पाहिजे की जे स्वतःहून सगळे निर्णय घेऊ शकतं. आणि आज एक पाकिस्तानची समजूत झालेली आहे की सरकारकडे पुरेसं बहुमत नसल्यामुळे कुठलीही ऑफेन्सिव्ह कारवाई घेण्याकरता सरकार लगेच घेणार नाही अनेक कारणामुळे, ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये वर्ल्ड प्रेशर सुद्धा येतं. जग म्हणेन की अरे पहिलेच युक्रेनमध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत, पहिलेच हमासचा प्रॉब्लेम सुरू आहे, तर तुम्ही तर आगीत केलं होतं, आपण नवीन एक युद्ध का सुरू करता? तर म्हणजे इंटरनॅशनल प्रेशर म्हणा, वर्ल्ड प्रेशर म्हणा, आणि पाकिस्तानची त्यामध्ये वाढलेली दादागिरी ते म्हणा. आणि याच्याशिवाय काय की त्यांनी मध्ये फुगा उडवण्याचा प्रयत्न केला होता की नवाज शरीफ जे तिथले सर्वात मोठे नेते आहेत त्यांनी मध्ये विधान केलं होतं की आम्हाला भारताशी मैत्री करायची आहे. आणि त्यांची मुलगी मरियम नवाज शरीफ की जी सध्या पंजाबची जी ही आहे, काय म्हणतात त्याला, मुख्यमंत्री आहे, तिने पण सांगितलं होतं तिथे आपल्या शीख म्हणजे भाविकांचा जथ्था तिथल्या गुरुद्वारामध्ये गेला होता, तर त्यांना ती भेटली, पंजाबमध्ये बोलले की आपला कसा चांगले संबंध आहेत वगैरे. ते आशा निर्माण झाली की यांना खरोखरच मैत्री करायची आहे, ठीक आहे. परंतु ज्या प्रकारे कारवाई होते म्हणजे पुंछ राजौरी भागामध्ये किंवा जम्मू रियासी भागामध्ये, ते क्लिअर दिसतं आहे की नवाज शरीफ किंवा तिथल्या राजकीय पक्षांना तिथलं सैन्य विचारत नाही आणि तिथलं जे सैन्य ठरवतं तीच कारवाई होते आहे. आणि त्यांना वाटतंय की स्ट्रॅटेजिकली सामरिकदृष्ट्या जगात जो प्रचंड गोंधळ चाललेला आहे त्याचा फायदा उठवून आपण पुन्हा एकदा दहशतवाद पुन्हा पुनर्जीवित करूया काश्मीरमध्ये, खास तर साऊथ पंजाबमध्ये, ज्यामुळे काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येईल. आणि त्यामध्ये त्यांना वाटतं की एक कमजोर सरकार जे मोठे निर्णय घेऊ शकत नाही, हा त्याच्यामधला एक आहे. आणि दुसरे काही म्हणजे कमजोर सरकार तर एक भाग झाला. आपण जर पेपर वाचत असाल तर काही लोकांनी म्हणजे काही ज्याला शब्द वापरायचा की सो कॉल्ड विचारवंतांनी एक निर्णय घेतला की भारताने शस्त्र निर्यात करू नये, ठीक आहे ना. कारण शस्त्र म्हणजे कोणाला ते मारण्या करतात, शस्त्र काही म्हणजे मी काही फुलाचा गुच्छ नाही येतो, शस्त्र कुठेही गेलं तरी ते युद्धाकरता वापरलं जाईल ना. आता आपली शस्त्राची निर्यात वाढलेली आहे. तर हे विचारवंत, ज्यामध्ये काही सुप्रीम कोर्टचे जज आहेत, काही राईट ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिलं की आपण ते करायला नको. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की जे भारतीय कारखानदार हे म्हणजे काय म्हणतात त्याला, शस्त्राची किंवा ॲम्युनिशनची निर्यात करतायत युरोपमध्ये, त्यांच्यावरती बहिष्कार घालायला पाहिजे. अरे आपले कारखानदार म्हणजे जर निर्यात करत असतील तर त्याची निर्यात होते आहे कारण त्या ज्या देशाला ती निर्यात होते आहे त्यांना ती शस्त्र आवडले, कारण शस्त्र वर्ल्ड क्लास आहे म्हणून ते घेत आहेत. तुमच्याकडे वर्ल्ड क्लास आहे आणि किंमत कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणून ते घेत आहेत ना, तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून नाही ते, ठीक आहे ना. तर तेवढे थांबवा म्हणतात. अरे पहिले निर्यात करणं सोपं नसतं, म्हणजे होतं आहे. भारत फौज जर आपली गन हे करू शकतं त्यांना करू द्या की हे लोक तुम्ही वायर नावाचं पोर्टलवरती बघा, तरी त्याच्यासाठी हे टाकलेलं आहे ते की, आणि 50-60 लोक त्यांनी मोठा कॅम्पेन लॉन्च केलेला आहे. असे मूर्ख लोक आज आपल्या देशामध्ये आहे. आपण करायलाच पाहिजे निर्यात करा. आपण जेव्हा निर्यात करतो त्यावेळेला आपल्या शस्त्रांची पर कॅपिटल किंमतही कमी होते. म्हणजे तुम्ही नुसतं भारताकरता गन तयार केली तर 100 कोटी रुपये, तर तुम्ही जर 100 गन एक्सपोर्ट केल्या तर किंमत ते 90 कोटीवरती येईल. तर फायदा आपला होतो ना, कारण क्वांटिटी ऑफ इकॉनॉमिक हे होऊन जातं, व्हायबिलिटी होऊन जाते आणि ते होतं. तर आपल्याकडे असे आतले शत्रू जे चाणक्याने म्हटलं हे भरपूर आहेत. ऍक्टिव्हिस्ट लोक, काही NGO की जे उलट सुलट काहीतरी बोलत असतात. आणि म्हणजे आपल्याला गंमत वाटेल की जो हिंदूंवरती अत्याचार झालेले आहेत, एक सोशल मीडियावरती एक हे फिरत होतं की ज्याच्यामध्ये 30-40 सो कॉल्ड प्रसिद्ध TV अँकर्सचे फोटो आहेत की ज्यांनी या विषयावरती एक शब्द पण उभारला नाहीये. 40 लोक कोण आहेत
हे सगळे तुमच्या ओळखीचे आहेत. त्यांचे फोटो आहेत सोशल मीडियावरती आहेत की यांनी हिंदूंची जी कत्ल केली जाते आहे बांगलादेशमध्ये त्याच्याशी बोलायला तयार म्हणजे. आणि उलट म्हणजे मी नाव घेतो खरं नाव घ्यायला नको कोणाचं. हे हिंदूंच्या वरती जे 2 आर्टिकल आले आहेत त्यातील पहिलं आर्टिकल होतं की तिथले स्टुडंट्स हे हिंदूंचं रक्षण करतायत अशा प्रकारचं आर्टिकल आलं होतं. तो केवळ ते एक फोटो ऑप्स होतं, म्हणजे फोटो काढला आणि ते गायब झाले. आणि दुसरं की म्हणजे ते फक्त दाखवायचा प्रयत्न करताय, म्हणजे मधली ती बातमी दाखवणार की आता फक्त युनुस म्हणाले त्यामुळे रक्षण करून तेवढीच बातमी तेवढा. पण जे ते म्हणाले ठीक आहे, पण जे नुकसान झालं त्याच्याविषयी काय खरं त्याच्याविषयी बोलायलाच तयार नाही आहेत हे आपले म्हणजे इव्हन मेन स्ट्रीम न्यूजपेपर्सवाले. ठीक आहे, हे देशाचं दुर्दैव आहे की त्यांना म्हणजे डोक्यात काय किडे बनले आहेत मला कळत नाही. पण जे सत्य आहे की ते मारले गेले, त्याच्यात काय डाऊट काय. 200 मारले गेले 200 मारले गेले ना, ते घरं जायला की तर जायला गेली आहेत ती, त्याच्यात काय डाऊट नाही. तसे वाटतील तेवढे व्हिडिओज आहेत. पण त्यांचं ज्यावेळेला त्यांचं अँकरिंग होतं की हा जो व्हिडिओ आहे हा खोटा आहे. अहो श्री और श्रीमती हा व्हिडिओ खोटा आहे की एका स्त्रीचा फोटो होता की त्याचे हातपाय बांधलेले होते आणि असं एक व्हिडिओ हे झाला की तिच्यावरती अत्याचार होता. आणि मग नंतर लक्षात आलं की हा व्हिडिओ एका सिनेमाचा भाग होता. ओके. अहो मिस्टर विचारवंत अँकर असे 1000 व्हिडिओज फिरतायत, तर हे 1000 खोटे आहेत का? नाही. 2-3 खोटे खोटे म्हणजे जुने होते, खोटे नव्हते जुने होते. 10 जुने असतील. अहो पण 990 तर खरे आहेत ना. हो, तुम्ही सिद्ध करा की सगळे 1000 व्हिडिओ जे आहेत ते 1000 खोटे आहेत, सिद्ध करा. तेवढं तुम्ही हे म्हणा जे स्वतःला म्हणजे मीडियाचे मोठे भूगोल समजतात हे करा. 5-10 नक्कीच खोटे होते. खोटे म्हणजे टाइम बार्ड होते, हे होते ते, पण 990 आहे तो इथं, त्याचं काय खरं. तर सर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर तुम्ही मार्गदर्शन केलं आमच्या ऑडियन्सला. खरं तर आमचं चॅनल जे आहे जास्त स्पिरिच्युअल आहे, आम्ही स्पिरिच्युअल पॉडकास्ट करतो. पण हा विषय असा आहे जसं तुम्ही म्हणालात की बरेच न्यूज अँकर्स आहेत जे काही बोलत नाही, सेलिब्रिटीज काही बोलत नाही. तर म्हणून मग आमचा विचार होता की आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी बोललं पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत गप्पावर? काय असतं माहिती आहे का की अनेक वेळा मेन स्ट्रीम मीडिया किंवा सेलिब्रिटीज किंवा या विषयावरती बोलतच नाही, आणि त्यांना वाटतं की हिंदूंविषयी काही बोललं किंवा असं काही झालं तर ते आपण काहीतरी वाईट बोलतोय. असं नाही, जर हिंदूंविषयी जर अत्याचार होत असतील तर ते पुढे यायला पाहिजे आणि ते अत्याचार थांबवणं हे आपलं एक देश म्हणून आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून अशा विषयांना जे मेन स्ट्रीम मीडिया ज्याच्यावरती बोलायलाच तयार नाहीत, इन्क्लुडिंग म्हणजे अँकर्स, न्यूजपेपर एडिटर्स वगैरे, तर या विषयांना सगळ्यांच्या समोर मांडणं हे महत्वाचं आहे आणि ते तुम्ही करतात याबद्दल तुमचं कौतुकच करायला पाहिजे, त्यात काही डाऊट नाहीये. थँक्यू. हा, आणि दुसरं आता एक माझी आठवण म्हणून मी तुम्हाला काही माझी पुस्तकं प्रेझेंट करू इच्छितो. एक पुस्तक आहे शिवरामी वंदिले, हे पुस्तक आहे माझ्या सख्खा मावस भाऊ लेफ्टनंट विष्णू वाटले 17 पॅराफीट, ज्यांनी 1962 युद्धामध्ये वॉलॉंगमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं, त्याच्याविषयी ते आहे. ही नुसती वीरकथाच आहे. आणि दुसरं पुस्तक जे आहे हे आहे सागरी सुरक्षा, भारताची सागरी सुरक्षा, समोर असलेली आव्हानं, वेगवेगळी चॅलेंजेस आपल्या समोर काय आहेत आणि मुख्य करायला काय पाहिजे याच्याविषयी. सागरी सुरक्षेमध्ये नेव्ही आहे, कोस्ट गार्ड आहे, पोलीस आहेत, व्यापारी जहाजं आहेत, म्हणजे अनेक त्याच्यामध्ये ऍक्टर्स आहेत की ज्यांनी काम करायला पाहिजे. या विषयावरती हे पुस्तक आहे, याविषयी आपण नंतर केव्हा तरी पुन्हा बोलू. नक्कीच. तुम्ही म्हणजे ऑडियन्सला मी सांगेन की तुम्हाला कुठल्या विषयावर पॉडकास्ट आवडेल ऐकायला हे आम्हाला नक्की सांगा. आणि या दोन्ही पुस्तकांच्या ज्या लिंक आहेत त्या आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सरांचं जे युट्यूब चॅनल आहे त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच. सो प्लीज सरांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही पुस्तकं जर, मी तर वाचणारच सर फॉर शुअर, पण ज्यांना वाचायचे त्यांनी प्लीज ऑर्डर करा त्या खाली दिलेल्या लिंकवर. तर थँक्यू सो मच सर परत एकदा. आणि आमचं हे जे स्वीट टॉक्स नावाचं पॉडकास्ट आहे, तर आमचं एक शेवटी एक रिच्युअल असतं की आम्ही कुठलेही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने एंड करतो. तर हा पॉडकास्ट आपण आता एंड करूयात फिस्ट बम्प. थँक्यू.